तुमचा ग्रुप बनवलाय व्हॉट्सअपचा? बनवलाय? त्याच्यात ॲड करा मला गोष्ट. तर याच्यात एक सिलेबस तुमच्याकडे कोणीतरी टाकून द्यायचं. सिलेबस कोणाकडे असेल का त्यांना टाकून द्यायचं. यांचं ग्रुपचं कोण हे आहे त्याच्यावर टाकून द्यायचं. तर सगळ्यात महत्त्वाचा हा जो सिलेबस आहे, सिलेबस इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट डे आहे तुमचं, त्याच्यामुळे सांगतो या जुन्या बॅचला माहिती आहे की आपला जो हा कोर्स आहे AI तर त्याच्यात बेसिकली हे फ्युचर स्किलच्या संदर्भात आहे. सगळे जे कोर्सेस आपले आहेत ते स्किल बेसवरती आधारित आहेत. तर स्किल आपल्याला का म्हणजे महत्त्वाचं आहे. नॉलेज आणि स्किलचा फरक मी मागच्या बॅचला माहिती आहे त्यांना, त्याच्यावर मी खूप नेहमी भर देतो की नॉलेज आणि स्किलमध्ये फरक असतो. कारण तुमच्याकडे भरपूर नॉलेज आहे पण तुम्ही एखादी गोष्ट करू शकत नाही तर त्याला स्किल मिळू शकत नाही. स्किल म्हणजे यू हॅव टू म्हणजे कम्प्लीट द टास्क, म्हणजे एखादी गोष्ट ॲक्च्युअल करणे. म्हणजे नेहमी एक उदाहरण मी देतो की बाबा आपल्याला समजा सायकल चालवायची, तर सायकल चालवण्याची पुस्तकं भरपूर वाचलेली पण मला प्रॅक्टिकल जेव्हा सायकल घेतली तेव्हा मी सायकल चालवता येत नाही, मला बसता पण येत नाही सायकलवर, तर मी बॅलन्स नाही करू शकतो. सो दॅट इज कॉल्ड नॉलेज आणि स्किलमध्ये तो फरक आहे. एखाद्या माणसाला माहिती नसतं, पुस्तक त्यांनी कधी वाचलेलं नाही आहे, पुस्तक एखाद्या माणसानं वाचलेलं नसतं पण त्याला ते माहिती असते की कसं करावं. असे होतं ना बऱ्याचदा आपल्याला. बऱ्याचदा आपल्याकडे अनपढ लोक पण असतात बरीचशी, ती अनपढ लोक पण चांगल्या पद्धतीने एखादी टास्क करू शकतात, बरोबर आहे की. मग दॅट इज स्किल असतं. त्यांच्याकडे नॉलेज नाही आहे बट दे हॅव द स्किल. म्हणजे आपल्याकडं साधं उदाहरण घ्यायचं म्हटलं तसं ॲटोमोबाईलमध्ये आता आपल्याकडं गाड्या रिपेअर करणारे खूप लोक आहेत पण त्यांना बेसिकली त्यांनी कधी ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग केलेलं का? नाही ना. आपल्याकडे जे 4 व्हीलर 2 व्हीलर जे एवढे मोठे गॅरेजेस असतात ना त्यांना काही माहिती नाही ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग काय. कधी कॉलेजला गेले, कधी शाळेला गेले असतील कधी पण कॉलेजला नाही गेले की ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग काय असतं. बट दे नो हाऊ टू डू द जॉब. त्यांना माहिती आहे की बाईकमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर लगेच कसं सॉल्व्ह करायचं, किंवा एखाद्या 4 व्हीलरमध्ये प्रॉब्लेम झाला तर ते फाइंड आउट करतात. त्याचे इंजिनमध्ये काय झालं AC रिपेअर करतात. आय मीन त्यांच्याकडे ते स्किल आहे. सो दॅट इज डिफरन्स बिटवीन नॉलेज अँड स्किल. म्हणून टुडेज वर्ल्ड इज फुल ऑफ नॉलेज. म्हणजे काय की आजच्या काळात नॉलेज इतकं आहे तुमच्याकडे, कारण कसं असेल भंडार आहे, इट इज म्हणजे सागर आहे ॲक्च्युली. पण महत्त्वाचं हे आहे की आपल्याला सगळं नॉलेजची गरज नाही, लक्षात घ्या. कारण आपल्याला काही जण म्हणजे आपल्याला खूप हे असतो की नाही माझ्याकडे खूप नॉलेज पाहिजे. नॉट नेसेसरी. कारण कसं आहे आज नॉलेज तुम्हाला गुगलवर आहे. आज तुमच्या ChatGPT तुम्हाला पाहिजे करून नॉलेज दिली. ChatGPTच्या पुढं तुम्हाला माहिती आहे DeepSeek पण आलेले आहे. त्यामुळं नॉलेज हा एक पार्ट झाला. ठीक आहे, तुमच्याकडे तुमच्या कन्सर्न जे तुमचे डिपार्टमेंट आहेत, तुमचे कन्सर्न इंटरेस्ट आहे, तुमचे कन्सर्न समजा एखादी डिव्हिजन इंटरेस्ट आहे तर त्याचं नॉलेज ठेवा. बिलकुल तुमची जी डिग्री आहे त्याचं पण नॉलेज ठेवा. बट नॉट नेसेसरी आपण काय करतो हाय ऑन नॉलेज अँड लो ऑन स्किल. दॅट इज व्हेरी बॅड सिच्युएशन टू बी फ्रँक. खूप नॉलेज म्हणजे मला सगळं येतं असं दाखवायचं काही गरज नाही. बिकॉज म्हणजे कसं आहे काही गरज नाही. तुमच्या बेसचं नॉलेज ठेवा ना, सब्जेक्टचं नॉलेज ठेवा. नाहीतर मग आज जगामध्ये इकडे जे व्हायला लागले तिकडं व्हायला लागले, ह्यांनी हे केलं जगामध्ये, रशियानी काय केलं, अमेरिकेने काय केलं आणि अमेरिकेचा काय वॉर झाला. ठीक आहे, तुम्ही जर MPSCची परीक्षा देणार असाल तर दॅट इज ओके, बरोबर ना. बट नॉट नेसेसरी काही जण रँडमली आपलं यूट्यूबला सारखं चालू असतं, हा या देशात काय झालं, याचं काय झालं, मोदींनी काय केलं, यांनी काय केलं. ठीक आहे, तुमच्या रिलेटेड त्यांनी काय केलं असेल दॅट इज ओके. बट नॉट नेसेसरी एखाद्या केरळामध्ये मागच्या वेळेस हे झाला, मोठा भूकंप आला आणि तिथे 27 लोक मेले आणि काय झालं त्यांचं आता काय करायचं झालं ते झालं. नॉट नेसेसरी ना. म्हणजे मला हे म्हणायचं की तुम्ही प्रत्येक गोष्ट त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, तुमचं जे म्हणजे आपलं जे फोकस असतो. सी नेहमी असं म्हणतो मी की फोकस इज द मोस्ट व्हॅल्युएबल ॲसेट, नॉट टाईम. नॉट टाईम. टाईम ॲसेट नाही आहे माझ्यापेक्षा. त्याचं रिझन सांगतो तुम्हाला. तुम्ही म्हणाल सर असं कसं काय. सो दिस इज फॅक्ट. कारण काय माहिती आहे का, बघा टाईम तुमच्याकडे आहे, माझ्याकडे पण 24 तास आहे, तुमच्याकडे. आणि आजचा सकाळ म्हणजे जगातला सगळ्यात सक्सेसफुल माणूस असेल किंवा सगळ्यात श्रीमंत माणूस असेल त्याच्याकडे पण 24 तास आहे. इव्हन आपल्या भारतातला समजा मुकेश अंबानी आहे, समजा अंबानीकडे पण 24 तास आहे. बट व्हॉट इज द डिफरन्स. काय फरक आहे. मी 24 तास कसे वापरतो
कसे वापरतो म्हणजे काय, माझा फोकस काय म्हणजे काय. बघा एक त्याच्यामध्ये असं आहे फोकस मॅनेजमेंट म्हणतो. टाइम मॅनेजमेंटपेक्षा फोकस मॅनेजमेंट म्हणजे काय. फोकस मॅनेजमेंट म्हणजे मी माझे काही प्रिफरन्सेस आहेत, प्रायोरिटीज आहेत माझ्या, प्रायोरिटीज मी सेट केलेल्या आहेत. काय की बाबा एक वर्षामध्ये पुढच्या 1 वर्षाच्या काळामध्ये मी काय केलं की मला एवढे टास्क करायचे किंवा एवढे टार्गेट करायचे की माझ्या मी असं ठरवलं की समजा आता वेगवेगळे माझे 1 वर्षाच्या काळात टार्गेट आहे. माझं फर्स्ट टार्गेट केले की नाही चला मला समजा बॉडी माझी फिट करायची, एकदम मला चांगलं म्हणजे शेपमध्ये यायचं, हे असू शकतं काही तुमचं हे टार्गेट असू शकतं. किंवा तुमचं असं की नाही मला यावेळेस मला जॉब पाहिजे चांगला, मी फायनान्शियली फ्री होऊ इच्छितो आणि एक मोठा जॉब मला करायचा आहे, हे तुमचं दुसरं टार्गेट आहे. अशी वर्षभरामध्ये तुम्ही 4 ते 5 टार्गेट किंवा 10 टार्गेट ठेवा, जास्त पण ठेवू नका. कारण जास्त ठेवले की ते अचीव नाही झाली की माणूस म्हणतो नाही यार कशाला ठेवायची इतके टार्गेट आपण राईट. त्याच्यामुळे त्याला फोकस मॅनेज करतो की माझ्या समजा आणि त्याच्या प्रायोरिटी सेट करायच्या. म्हणजे तुम्हाला टाइम वाचवायचा असेल, टाइम वाचवायचं म्हणजे त्याला मी जसं म्हटलं टाइम मॅनेजमेंट इज अ मिथ, फोकस मॅनेजमेंट इज द ट्रू थिंग. म्हणजे काय तर मी जर वर्षभरामध्ये ठरवलं, बघा टार्गेट असतात आपले पुढच्या 3 वर्षात काय करायचं, पुढच्या 2 वर्षात काय करायचं, पुढच्या 1 वर्षात काय करायचं आहे आणि 6 महिन्यात काय करायचं, हे तुम्ही ठेवा. लॉंग टर्म गोल्स, शॉर्ट टर्म गोल्स आणि मिडियम टर्म गोल्स हे 3 ठेवा. मग मला ठीक आहे लॉंग टर्म गोल माझे खूप लॉंग आहे, ठीक आहे ते काही माझी सध्या प्रायोरिटी नाही आहे. माझी सध्या एक 6 महिन्याची प्रायोरिटी काय आहे की समजा तुमची असेल नाही मला बाबा एवढे एक्झाममध्ये मार्क्स मिळवायचे किंवा मला या गोष्टीकडे फोकस करायचा, तर त्या दृष्टीनं तुमच्या 1 वर्षाच्या काळात फोकस तुम्ही ठेवा आणि तुमचं मॅनेजमेंट टाईमचं त्या पद्धतीने करा. कारण कसं आहे की वेळ ही तेवढीच असते. मी तुम्हाला सांगितलं बघा, मी जसं सांगितलं जर अंबानी त्यांच्या दृष्टीनं प्लॅनिंग करत असतील तर ते काय करत असतील, बाबा माझ्या 10 कंपन्या आहेत तर मला कुठल्या कंपनीकडे जास्त फोकस करायचा. जर एखादी नवीन कंपनी असेल तर त्याच्याकडे मी जास्त फोकस करतो, तो माझा बिझनेस आहे. एक बिझनेस सेट आहे तर मला त्याची गरज नाही. आय मीन त्याच्या प्रायोरिटीज आहेत. म्हणजे काय एक म्हण अशी आहे, द टाइम गोज देअर ऑर द थिंग गोज देअर वेअर युअर फोकस गोज. म्हणजे तुमचा टाइम तिथे जातो, तुमचा फोकस तिथे जातो. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय की या ठिकाणी आपल्याला फोकस मॅनेजमेंट इज द प्रायोरिटी, इज द मेन थिंग यू नीड टू कन्सिडर. कारण कसं आहे की फोकस हा फोकस तुमचा तुम्ही प्रायोरिटी मी तुम्हाला सांगितलं पहिल्या 5 प्रायोरिटी ठेवा. या 5 प्रायोरिटीचे मला फोकस करायचे. समजा एक्झाम्पल फॉर द पर्पज ऑफ एक्झाम्पल आपण असं घेऊया की मला समजा जिमला जायचं 1 वर्षाच्या काळात मला माझं वेट मी ठरवलं की 5 किलो कमी करायचं. तर मला माहिती आहे की सकाळी उठल्यानंतर मला जिमला जाणं ही माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे. किंवा माझी समजा हेल्थ चांगली नसते तर मला हे माहिती आहे की हेल्थ इज माय फर्स्ट प्रायोरिटी. सेकंड इज माय मग त्याच्या दृष्टीनं काय करावं लागेल, माझं त्या दृष्टीनं डाएट माझं प्लॅन करावं लागेल. एव्हरीथिंग आय नीड टू प्लॅन अकॉर्डिंगली. आणि माझा फोकस प्रायोरिटी काय आजच्या घडीला माझी हेल्थ आहे, बरोबर ना. सो माय टाइम गोज देअर. लक्षात आलं. सो दॅट इज वाय टाइम मॅनेजमेंट इज ऑल्सो मिथ. माझे म्हणजे गुरु सांगतात आम्हाला की टाइम मॅनेजमेंट इज अ मिथ, फोकस मॅनेजमेंट इज द की एरिया. कारण तुम्ही ह्या गोष्टी जर शिकला की बाबा नाही टाइम तरी तुम्ही म्हणाले तुम्हाला इतक्या गोष्टी असतात करायच्या, तुम्हाला आम्हाला त्यांनी एक हे करायला सांगितलं होतं, एक काय म्हणतात एक्सरसाइज करायला सांगितलं आहे. 2 तास त्यांनी सांगितलं की आम्हाला एक काम करा, तुम्ही एक वही पेपर घ्या आणि तुम्ही आज दिवसभरात तुम्हाला जे जे काही तुम्ही केलं समजा किंवा पास्टमध्ये केलं किंवा तुम्हाला पुढं काय काय करायचे, काय काय टास्क करायचे ते घ्या. म्हणजे काय तर फार तुम्ही बँकेत जाऊन तुमचे पैसे भरायचे, बँकेतून पैसे काढायचे, ATMला जायचं, वॉशरूमला जायचं, सगळे एक सकाळी उठल्यानंतर ब्रश इथून सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊन काढा. किती वेळ जातो आपला. तर तुम्ही जर बघितला तर इतक्या प्रायोरिटी असतात. आपण म्हणतो की यार काय काय करायचं दिवसामध्ये, वाटतं की नाही आपल्याला. कधी कधी आपण म्हणतोय किती काय स्वतःच काम इतकं लागतं की प्रायोरिटी कधी द्यायची, आपला वेळ कधी द्यायचा, अभ्यासाला कधी बसायचं, ह्या सगळ्या गोष्टी व्हेरी नॅचरल आहे. आणि दिस इज नथिंग म्हणजे तुमच्याच बाबतीत होतं असं नाही आहे. दिस इज ट्रू फॉर एव्हरीवन. सगळ्याच बाबतीत तसंच आहे. दिस इज अ युनिव्हर्सल फॅक्ट. युनिव्हर्सल फॅक्ट आहे. तर तसं असेल तर देन आपण हे स्वीकारायला पाहिजे. युनिव्हर्सल फॅक्ट स्वीकारून मग यू कॅन गो फॉर म्हणजे नेक्स्ट थिंग. बघा चला माझ्या प्रायोरिटीजनुसार मी माझा टाईम मॅनेजमेंट करतो.
म्हणून तुम्हाला सांगितलं पहिल्या 5 प्रायोरिटी, पहिल्या 10 प्रायोरिटी तुमच्या या वर्षातल्या काय त्या सेट करा, 1 2 3 4 5. त्याच्यानुसार तुमचं टाइम मॅनेजमेंट करा, तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे काम करता येईल. तर हे तुम्हाला थोडक्यात मी सांगितलं की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन टाइम मॅनेजमेंट आणि म्हणजे एकंदरीत प्रायोरिटी मॅनेजमेंट. कारण प्रायोरिटी ही महत्त्वाची असते, फोकस हा महत्त्वाचा आहे. आजच्या जीवनामध्ये आपल्याला टाईम हा खूप कमी असतो. त्या दृष्टीने मी तुम्हाला एक जनरल गोष्ट ही सांगितली, खूप अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाची गोष्ट आहे. आजच्या काळात सगळेजण बिझी झालो आपण, आपल्याला मोबाईलवर पण बसावं लागतं. आणि सगळ्यात दुसरं महत्त्वाचं स्क्रीन टाईम कमी करा. सगळ्यात महत्त्वाचं मोबाईल हा सगळ्यात मोठा डेंजर आपल्या दृष्टीनं आहे आजच्या पिढीसाठी. मोबाईल इज अ व्हेरी डेंजरस थिंग. कारण काय माहिती आहे का, तो आपला डोपामिन माहिती आहे ना तुम्हाला, डोपामिन काय असते? बऱ्याच जणांना डोपामिन माहिती असते. डोपामिन आपल्याकडे तुम्हाला सांगू ना, मी डॉक्युमेंटरी आहे एक बाहेरची डॉक्युमेंटरी आहे, यूएसमध्ये बनवली ती. ती डॉक्युमेंटरीमध्ये मला वाटतं की काहीतरी सोशल डायलेमा नावाची एक डॉक्युमेंटरी आहे. ती तुम्हाला यूट्यूबवर नसेल कदाचित, पण मला वाटतं याच्यावर नेटफ्लिक्सवर असेल. तर नेटफ्लिक्सवर ती सोशल डायलेमा डॉक्युमेंटरी आहे. त्या डॉक्युमेंटरीमध्ये असं सांगितलेलं आहे त्यांनी की माणसाच्या ब्रेनला ज्या सोशल मीडियाच्या ज्या साईट असतात ना, फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम असेल किंवा या सगळ्याच्या वेबसाईट असतात, या साईट आहेत किंवा सोशल मीडियाचे चॅनल आहेत, त्यांनी असं आपल्याला डिझाईन केलेलं आहे, त्या पूर्ण आपल्याला ब्रेनला पूर्ण हॅक करून टाकतात. आणि पूर्ण आपली जी म्हणजे डोपामिन आहे बघा, होतं काय, आपण एखादी पोस्ट टाकतो किंवा एखादी रील आपण टाकतो समजा, किंवा ती पोस्ट फेसबुकला टाकली, तर आपण काय करतो, लगेच 2 मिनिटांनी बघतो आणि कोण मला लाईक केलं का, कुणी कॉमेंट केलं का, किती जणांना आवडली, कोण आवडली. मग परत अजून 10 मिनिटांनी ठेवतो बाजूला, परत अजून 2 मिनिटांनी ओपन करतो आणि बघतो की कोण आहे, कुणी लाईक केलं का, कुणी म्हणजे शेअर केलं का, किंवा कुणी कॉमेंट केलं का, करतो की नाही आपण. सो दॅट इज द थिंग. म्हणजे हे काय, सोशल डायलेमा नावाचं जो हे म्हणजे त्यांनी डॉक्युमेंटरी केली, ते सांगितलेलं की त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं आजच्या युगामध्ये डिस्ट्रॅक्शन जे आहे ते म्हणजे मोबाईल आहे. त्यामुळे मोबाईलचा एक टाईम ठरवून घ्यायचा प्रत्येकाने. स्टडी तुमची आहे मला माहिती आहे, स्टडी ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मग काय करायचं, मोबाईलची गरज नाही त्यावेळेस तो मोबाईल असा टाकायचा उलटा आणि हे करून ठेवायचा आणि मस्त आपल्या ड्रॉवरमध्ये, तुमच्या जे हॉस्टेलला ड्रॉवर असतील किंवा तुम्ही किती घरी राहत असाल त्या ठिकाणी ड्रॉवर असतील, त्या ठिकाणी फक्त मध्ये टाकून द्यायचं, लॉक टाकायचं. काही गरज नाही. फार मोठ्या पण व्यक्ती नाही आहे आपण, काही मोदी नाही आहे की बाबा तुम्हाला मोदी सुद्धा घेत नाही, मग आपण कशाला घ्यायचं. मला वाटते ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण काय माहिती आहे का, तो खूप मोठा डिसिजन हा तुम्हाला, मी ते म्हणत नाही हा तुमची 3 तास स्टडी झाली किंवा 3 तास तुमचं काम जे काही झालं, तुम्ही फोकसनी काम केलं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही काढा मोबाईल, अगदी अर्धा तास बसा, फुल बघा, तुमचं फेसबुक बघा, एखादी रील बघा, मस्त एन्जॉय करा, इंस्टाग्राम बघा, अर्धा तास फुल. प्लस समजा तेवढं पण लिमिट ठरवून घ्या, अर्धा म्हणजे अर्धा बस, त्याच्या पुढे नाही. परत मोबाईल टाकामध्ये आणि लॉक करून घ्या. मी खरं सांगतो तुम्हाला, यू विल बी लाईक ब्लोन अवे. तुमच्या ब्रेनला ज्या सोशल मीडियाने अक्षरशः म्हणजे हॅक केलं, तर ते पूर्ण निघून जाईल. आय एम टेलिंग यू, मी खरं सांगतो. हे म्हणजे इट्स ट्रू अबाउट मी असं, म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत ट्रू आहे, म्हणजे कोणीही याच्यात ते झालेलं आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ना आजच्या काळात, सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन ते आहे. अर्थात चांगलं पण आहे, पण ते पण डिस्ट्रॅक्शन पण आहे. आपण काय करतो, आपण जास्त कन्झ्युमर्स आहोत. सोशल मीडियाचे कन्झ्युमर्स म्हणजे काय, आपण कॉन्टेंट कन्झ्युम करतो. वी आर नॉट क्रिएटर्स. दिस इज अ क्रिएटर इकॉनॉमी, माहिती आहे ना, दिस इज अ क्रिएटर इकॉनॉमी. सो क्रिएटर, तुम्ही क्रिएटर हरकत नाही, दॅट इज व्हेरी गुड. क्रिएटर तुम्हाला त्यात ते क्रिएट करायचं असेल, तुम्हाला रील्स टाकायचे, पण रील्स नॉट एंटरटेनिंग. दॅट इज अगेन एंटरटेन. रीलमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे, बरोबर ना. नाही हरकत नाही, एखादा तुम्हाला इन्फ्लुएन्सर व्हायचं असेल तर दॅट इज ओके, कुणाचं टॅलेंट असेल दॅट इज ओके. बट काय की तुमच्या सब्जेक्टचं नॉलेज असेल तर दॅट इज अगेन गुड कॉन्टेंटसाठी. तर ह्या सगळ्या जनरल गोष्टी का सांगतो तुम्हाला, दीज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. टेक्नॉलॉजी खूप येते आपल्याकडं, पण टेक्नॉलॉजीचा वापर आपण चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. टेक्नॉलॉजी शुड नॉट बी डिस्ट्रॅक्शन. मी तुम्हाला सांगतो, आमच्याकडे एक माझे एक गुरु होते, ते ॲक्च्युली काय करायचे, आणि गुरु म्हणजे मी तुम्हाला असं या ह्याच्या सांगतो की ते माझे मेंटॉर म्हणून असतात. गुरु म्हणजे अर्थात गुरु शिष्याचं जे नातं असतं ते म्हणजे जुन्या काळातलं, ते पण मेंटोरिंग जे गुरु असतात तर मेंटर्स होते. तर ते काय करायचे, इवन आपला जो लॅपटॉप असतो
तर लॅपटॉप किंवा इव्हन गुगलवर सर्च केलं ना, बऱ्याचदा आपण असं होतं बघा, सर्च करतो म्हणजे जातो गुगलवरती ओपन करतो आणि आपण सर्च करायला गेलो काहीतरी खाली दिसतं काहीतरी वेगळंच, मग ते काहीतरी वेगळं सर्च करत बसतो आपण. म्हणजे नंतर 5 मिनिटं लक्षात आले आपण काय सर्च करत होतो, आपल्याला काय पाहिजे होतं. म्हणजे हे इतकं आपल्या ब्रेनला पागल करायची गोष्ट आहे. म्हणजे हे इतकं डिस्ट्रॅक्शन, फुली डिस्ट्रॅक्शन. आपल्याला करायचं एक असतं ते सांगते, दुसरे सजेशन देते विनाकारण. आता त्यांच्यासाठी ठीक आहे, दॅट इज ओके, तिथे AI हे माहिती आहे आपल्याला, पण अति यूज ऑफ AI काय कामाचं. मग ते त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. म्हणजे हे तुम्हाला मी जस्ट सांगितलं की कारण कसं आहे, दीज आर लाईक तुम्ही करा यूज टेक्नॉलॉजीचा, बट बी ॲश्युअर दॅट युअर फोकस इज इम्पॉर्टंट. तुमचं टार्गेट काय, तुम्ही कशासाठी बसलात. तुम्ही म्हटलात की नाही माझं PPT बनवायचं आहे सर मला अर्ध्या तासात, तर तेच बनवा. जर PPT सोडले आणि दुसरं काहीतरी तिथे दिसलं ते करत बसले, बाजूच्याला आपलं नाही हे बघ, नाही हे बघ, काय उपयोग आहे त्याचा. कसं होतं म्हणजे आपण तर झाले डिस्ट्रॅक्टेड, दुसऱ्याला गेले डिस्ट्रॅक्टेड. असं नका करू. आणि दिस इज व्हेरी डिस्ट्रॅक्शनचं वर्ल्ड आहे आजच्या काळात. तर मी तुम्हाला ते सांगत होतो की नॉलेज हा नुसता असून चालत नाही आजच्या काळामध्ये. त्यामुळे म्हणतो की हे डिस्ट्रॅक्शन्स आजच्या सोशल मीडिया असतील, गुगल असेल, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला फोकस आपल्याला करायचं आहे एका गोष्टीवरती. त्याच्यामुळे आपल्याला हे जे क्लास आहे दिस इज अगेन डिपेंडेंट ऑन स्किल बेस्ड आपल्याला एज्युकेशन आहे. स्किल आपल्याला शिकायचे बघा. नॉलेज इज एव्हरीवेअर देअर. गुगल आहे, कितीतरी आज नॉलेजला आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे नॉलेज आपल्याला सगळीकडे उपलब्ध आहे, पण स्किल इज नॉट देअर. स्किलला आपल्याला त्याच्यानंतर खूप व्हॅल्यू आहे. तुम्ही काही स्किल शिका, लाईफ स्किल शिका. जसे की लाईफ स्किलमध्ये काय असतं, लाईफ स्किलमध्ये तुम्हाला कम्युनिकेशन स्किल आहे, प्रेझेंटेशन स्किल्स आहेत, तुमचे इंग्लिश स्पीकिंग स्किल्स आहेत, किंवा तुमचे माइंडसेटचे स्किल असतात. असे वेगवेगळे जे लाईफ स्किल असतात जे आपल्या कॉलेज आणि शाळेमध्ये आजपर्यंत आपल्याला शिकवलं गेलेलं नाही. फॉर द फॅक्ट शाळा आणि कॉलेजेसमधले करिक्युलम आर रिअली आउटडेटेड. मी तुम्हाला सांगतो. तुम्ही असं कसं म्हणाल की नसं, एवढ्या युनिव्हर्सिटी जेवढ्या सगळ्या आहेत UGC सगळे दे आर आउटडेटेड. कारण कसं एज्युकेशन सिस्टम तसं जर म्हणायचं म्हणजे या कॅम्पसमध्ये तसं बोलणं दिस इज रॉंग, बट काय माहिती आहे का तुम्हाला फॅक्ट कशामुळे सांगतोय, कारण आपल्याला जे एज्युकेशन पाहिजे ते स्किल बेस्ड एज्युकेशन पाहिजे. आपल्याला जे इंटरेस्ट असतात बेसिकली ते इंटरेस्ट बेस्ड एज्युकेशन पाहिजे. आपल्याला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही आहे, मी फर्स्ट बॅचला सांगितलेलं आहे की कसं आपल्याला वी शुड बी अलाइन्ड टू हू यू आर. म्हणजे तुम्ही जे व्यक्ती आहात, तुमचा इंटरेस्ट काय आहे, तुम्ही कोण आहात, तुम्हाला काय ॲक्च्युली बेसिकली करायला आवडतं. बेसिक काय होतं नाही तर माझ्या आईनी, माझ्या वडिलांनी, माझ्या काकांनी, माझ्या चाचांनी कुणीतरी सांगितलं म्हणून मी डॉक्टर झालो, कुणीतरी इंजिनियर झालो. तर अशा पद्धतीचं पण बऱ्याचदा होतं. म्हणजे काय होतं, आपण वी आर कॉपी पेस्ट. म्हणजे आपल्याला काय वाटतं आपण दुसऱ्याची कॉपी पेस्ट आहोत. पण मी म्हणतो आर यू अ ओरिजिनल. तुम्ही ओरिजिनल आहात ना. यू आर नॉट अ झेरॉक्स कॉपी ऑर अ कलर कॉपी. म्हणजे काय तर बाजूचा व्यक्ती, बाजूची मुलगी, मुलगा जो काही असेल, एखादा खूप मोठा सॉफ्टवेअर इंजिनियर झाला म्हणून मी याच्यासाठी आलोय का माझा खरंच इंटरेस्ट आहे बाबा BCA BCSला येण्याचा, कॉम्प्युटर शिकण्याचा, AI शिकण्याचा खरंच माझा इंटरेस्ट आहे का. म्हणजे म्हणतात ना आय लव्ह व्हॉट आय डू. म्हणजे मी जे करतो ते मी त्याच्यावर प्रेम करतो का, मला आवडतं का त्याने. तर त्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. म्हणून अलाइन्ड पाहिजे आपण आपल्या गोष्टीशी. आपण जे काही आहोत त्याच्याशी आपल्याला अलाइन म्हणजे इन्क्लिनेशन आपलं त्या गोष्टीकडे पाहिजे. नाहीतर आपलं इन्क्लिनेशन वेगळीकडे आणि आपल्याला कुणीतरी म्हटलंय आईने, वडिलांनी, पप्पानी, मामाने, चाचानी म्हणून आपण इथे आलो का. इट शुड नॉट बी लाईक दॅट. तसं नसायला पाहिजे. म्हणून काय, कारण तुम्हाला जर एखाद्या गोष्टीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने एक्सलन्स पाहिजे असेल, नंबर 1 पाहिजे असेल, टॉप पाहिजे असेल तुम्हाला स्वतःला, तुम्हाला असं वाटत असेल की आय शुड बी टॉप इन दिस म्हणजे डोमेन, जी काही तुमची डोमेन असेल, एखादी स्पेसिफिक डोमेन घ्या. नॉट बघा एव्हरीवन इज नॉट म्हणजे हे होऊ शकत नाही. म्हणजे प्रत्येकजण टॉप होऊ शकतो पण त्याच्या फील्डमध्ये. त्यामुळे कसं आहे की वी आर नॉट कम्पेअरिंग हिअर ऑन द मार्क्स बेसिस. मी मार्क्स बेसवर बिलीव्ह करत नाही आहे. मार्क्स मला महत्त्वाचे वाटत नाही. मार्क किती असू दे, दॅट इज रिअली नॉट द लाईक मार्क म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, इट इज नॉट द कम्पॅरिझन पॉईंट. तो होऊ शकत नाही. कारण कसं आहे की मार्क इज अगेन अ सिस्टीम दॅट इज डिपेंडेंट ऑन द मेमरायझेशन पार्ट.
मी रात्री किती वाचलं आणि परीक्षेत किती प्रश्न आले, सकाळी मी किती लिहिले माझ्या परीक्षेमध्ये, दॅट डिपेंड्स ऑन की माझे मार्क्स 90 आहेत का 95 आहेत का 70 आहेत का 35 आहेत. दॅट इज अगेन डिपेंड, दॅट इज म्हणजे ते महत्त्वाचं नाही आहे. असे कितीतरी लोक आपल्याकडे आहेत जे खूप मोठे सक्सेसफुल लोक समजतो, बट दे आर नॉट ट्रूली म्हणजे एज्युकेशन त्यांनी कधी घेतलं नव्हतं, तसे पण लोक खूप सक्सेसफुल आपल्याकडे आहेत. म्हणून काय ही सिस्टम जी आपल्या एज्युकेशन सिस्टम झालेली आहे ती दॅट इज ओनली फॉर क्रिएटिंग द इंडस्ट्रियल इरा. इंडस्ट्रियल इरामध्ये काय होतं की त्यावेळी जॉब्स खूप करायचे लोक, जॉबसाठी त्यांना हे करायचे. पण आत्ताच्या युगामध्ये जॉबच्या सोबत आपल्याला बरेच एंटरप्रेन्योर म्हणा किंवा बरेचसे स्किल बेस्ड एज्युकेशन सुरू करायला पाहिजे. So that is why the education system is designed by Britishers and till today it is going on, because काय की बरेचशा ऑलरेडी ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत जगामध्ये, वर्ल्डमध्ये, आय एम टेलिंग नॉट अबाउट इंडिया, अबाउट वर्ल्ड आय एम टेलिंग, म्हणजे जगामध्ये ज्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी किंवा ह्या मोठ्या MITs किंवा ह्या ज्या सगळ्या युनिव्हर्सिटीज बाहेरच्या देशातल्या असतील, इन्क्लुडिंग दॅट युनिव्हर्सिटी, कारण त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालेले, आपल्याकडच्या IIM IITs सगळे जे आहेत तर त्या ऑफकोर्स ज्या खूप चांगल्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांचं ओके आहे, बट ज्या एकदम ज्या एज्युकेशन इन्स्टिट्यूटला एकदम मीडियम बाबा नुसतं बिझनेस म्हणून कन्सिडर करतात, पण तशा काही इन्स्टिट्यूट आहेत. तर सांगायचं या ठिकाणी की स्किल बेस्ड एज्युकेशन इज द फ्युचर, तुम्हाला तेच फ्युचर आहे. याच्यानंतर म्हणूनच हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हे कोर्सेस जसे की AI आहे, वेब बेस्ड ॲप्लिकेशन आहे, मोबाईल ॲप्लिकेशन आहे, हे जे कोर्सेस केले, द रिझन बिकॉज आपल्याला ह्याच्या पुढे जेव्हा तुम्ही कॉलेजच्या बाहेर जाल तेव्हा यू शुड बी नोईंग अबाउट दीज कोर्सेस. तर लक्षात आलं आपल्याला स्किल बेस्ड एज्युकेशन याच्यावर फोकस करायचं मॅक्झिमम. तुम्हाला त्याचं महत्त्व मी सांगितलं. याच्यामध्ये खूप मी तुम्हाला सांगू शकतो. आणि पर्सनल डेव्हलपमेंटकडे लक्ष द्या, कारण कसं आहे की मी तुम्हाला सांगतो ह्या ज्या स्किल बेस सुद्धा महत्त्वाच्या आहेत, बट आपल्याला काय पाहिजे, नेमकं काय करायचं ह्याचा फोकस करा पहिल्यांदा. बिकॉज काय होते माहिती आहे का, सुरुवातीला ॲट द स्टार्ट ऑफ दिस एज तुमच्या ह्या वयामध्ये जर तुम्ही कुठं म्हणजे चुकीच्या डायरेक्शननी जायला नको. चुकीच्या डायरेक्शन म्हणजे की तुम्हाला एक करायचं होतं पण मला ह्यामध्ये करिअर करायचं नव्हतं बाबा, मला ॲक्च्युली करिअर या फील्डमध्ये करायचं होतं. सो चेक युअर इंटरेस्ट, तुमचं इंटरेस्ट काय आहे, तुमचं मन काय म्हणतं. म्हणतात ना आतला आवाज किंवा गट फिलिंग म्हणतो की नाही मला काय वाटतं, मला असं वाटतं की नाही यार हे नाही करायला पाहिजे, मी हे करायला पाहिजे होतं, माझं फिलिंग असं म्हणतं की नाही असंच करायला पाहिजे होतं. हे जे असतं ना दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो, जसं लोक आपल्याला सगळ्याला माहिती आहे की सचिन तेंडुलकर खूप मोठे क्रिकेटर होऊन गेले, आपल्याकडे आत्ताही आहेत. महत्त्वाचं याच्यात हे आहे की सचिनला जेव्हा 12 वर्षाचा होता तेव्हा माहिती होतं 11-12 वर्षाचं तेव्हा मला फक्त क्रिकेट खेळायचं आहे. तो जाऊन फक्त क्रिकेटच खेळला, त्यांनी कधी स्टडीकडे लक्ष दिलं नाही. म्हणून याचा अर्थ असा होत नाही की मी स्टडी केलं नाही म्हणून मी काही क्रॅप आहे, मी काही कामाचा नाही आहे, आय एम आउटडेटेड पर्सन, असं काही नसतं. सो इवन परीक्षेत मला खूप कमी मार्क्स आले म्हणून मी काही सक्सेसफुल होऊ शकत नाही किंवा मी काही कामाचा नाही, दिस इज ऑल क्रॅप. आय एम टेलिंग यू, रिअली आय एम टेलिंग यू. आणि हे मी एवढ्या एक्सपिरियन्स नंतर नाही म्हणतो. मी तुम्हाला सांगतो, मी ॲट द एज ऑफ 45 आय हॅव चेंज्ड माय करिअर. मी जनरल मॅनेजर होतो कंपनीमध्ये, खूप गव्हर्नमेंट जॉब होता, चांगला पगार होता, 1.5-2 लाख रुपये पगार होता. तरी ॲट दॅट एज आय हॅव शोन द डेअरिंग, आणि जबाबदारी होती माझ्यावर. माझी 2 मुलं आहेत, मी त्या दिवशी फर्स्ट बॅचला माहिती आहे, माझी मुलगी पण ग्रॅज्युएशन शिकते. पण तरी दॅट एज आय डेअर टू ॲक्च्युली चेंज माय प्रोफेशन, बिकॉज मला माहिती होतं आय वॉज नॉट अलाइन्ड विथ द सिच्युएशन. जी काही एन्व्हायरमेंट होती, जी काही परिस्थिती होती, मी थॉट प्रोसेस चेंज केली, म्हणजे मी चेंज झालो. आणि मला वाटलं की आय एम नॉट अलाइन्ड विथ माय ऑफिस पॉलिटिक्स, जे काही असेल ते आय एम नॉट अलाइन्ड. मग मी ते चेंज केलं. मला वाटलं की यार मी चुकीच्या दिशेने चालू आहे, माझी ग्रोथ या ठिकाणी होणार नाही. कारण अजून मी म्हणजे त्यावेळेस 45चं होतं, मला अजून 15 वर्ष रिटायरमेंट होती. तर मला वाटतं की नाही आय एम नॉट सुटेबल फॉर, मला चेंज व्हायचं आहे, मला बदलायचं आहे, मला थॉट प्रोसेस चेंज करायची. मला मी थॉट प्रोसेस चेंज झाली होती ऑलरेडी. आणि आय वॉज नॉट अलाइन्ड विथ द ऑफिस एन्व्हायरमेंट. जे काही गव्हर्नमेंटच्या ऑफिसेसमध्ये काय होतं तुम्हाला माहिती आहे की फार मोठ्या अपेक्षा असतात, हे करा ते करा, 2 नंबरचं करा असतात. मी आय वॉज नॉट अलाइन्ड विथ दॅट एन्व्हायरमेंट. सो आय लिटरली रिझाईन फ्रॉम द जॉब. इट वॉज नॉट इझी, रिअली नॉट इझी. इट इज 1% म्हणजे लोकांमध्ये आपण अगदी 1%. बट आय चेंज. मी म्हटलं नाही मला करायचं आहे. ओके आय नो आय एम टेकिंग द रिस्क. ॲट द एज ऑफ 45 तुम्ही कुणालाही विचारून बघा, इट इज नॉट रिअली पॉसिबल. ते म्हणजे कसं सांगायचं तुम्ही, म्हणून तुम्हाला म्हणतो आत्ता तुम्ही अलाइन व्हा, लेट झालेला नाही. काय कशामुळे सांगतोय,
तुम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स येईल. म्हणजे काय, तुम्ही तुमच्या हार्टशी जेव्हा म्हणजे हे कराल की नाही मला हे करायचं आहे, रिअली आय एम पॅशनेट अबाउट दिस, रिअली मला वाटतं, तर तुम्ही नंबर 1 व्हा. तुम्हाला त्या ठिकाणी कॉम्पिटिशन राहणार नाही. बिलीव्ह मी, रिअली तुम्हाला काहीही कॉम्पिटिशन राहणार नाही. कारण यू आर युनिक. जसं सचिन युनिक आहे तसं युनिक आहे. तुम्हाला कळालेलं नाही यार ये बात मेरे लिए है, ये मैं कर सकता हूँ, मला हेच करायचं आणि ह्याच्यामध्ये मला चॅलेंज नाही आहे. त्या कारण ते काय, परमेश्वरानं प्रत्येकाला जसं थंब इम्प्रेशन वेगळं आहे, आपलं थंब इम्प्रेशन युनिक आहे, तसं परमेश्वरानं प्रत्येकाला युनिक बनवलेलं आहे. समथिंग इज देअर इन यू. तुमच्यामध्ये काहीतरी टॅलेंट आहे, बट यू नीड टू एक्सप्लोर दॅट. कधीतरी फार उशिरा करण्यापेक्षा तुम्हाला आणि डेअरिंग पण ती ठेवावी लागेल. कदाचित असंही होतं की नाही माझ्या आईचा विरोध आहे, माझ्या वडिलांचा विरोध आहे, नाही ते करायला सांग, नाही करणार शिक्षण तुझं. एखाद्याला वाटतं खूप म्हणजे याच्या एजमध्ये कमी एजमध्ये मला स्टार्टअप करावं, कधी मोठा एक बिझनेस करावा, ड्रीम असतात, पण शुड बी अलाइड. बघा सगळ्यात महत्त्वाचं तुमचं टॅलेंट काय आहे तुम्ही एक्सप्लोर करायला थोडा वेळ लागतो. तुमचा गुड फ्रेंड तुम्हाला सांगू शकतो, फॅमिली मेंबर नाही सांगू शकत त्या गोष्टी. तुमचा एखादा फ्रेंड सांगू शकतो की नाही तू हे खूप चांगलं करतेस बघ, हे खूप चांगलं आहे तुझ्यामध्ये. कारण बऱ्याचदा आपल्याला पण माहिती नसतं ह्या गोष्टी. तर त्यामुळं मला हे सांगायचं की या ठिकाणी आपल्याला ते तुम्ही व्हा. जर तुम्ही स्वतःला एक्सप्लोर केला आणि तुम्हाला वाटलं की नाही बाबा मला पुढच्या काळामध्ये जाऊन हे मला खूप आवडतं, मी ह्याचं खूप पॅशनेट आहे, हे मला जमतं, नुसतं पॅशनेट नाही, ती गोष्ट मला जमायला पण पाहिजे. सो ती गोष्ट कोणती आहे? सो ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि फर्स्ट अँड फॉरमोस्ट तुम्ही जर त्या गोष्टीशी अलाइन झालात तर then there is no way and anyone cannot stop you. You are unstoppable, really unstoppable. तुम्ही अनस्टॉपेबल ची गोष्ट होतात. आजच्या काळात म्हणतात की why are you unstoppable? बिकॉज काय होतं माहिती आहे का, तुम्हाला कदाचित माहिती असेल many things are anchoring us. अँकर करतात, अँकर माहिती आहे ना, अँकर अशी गोष्टी आपल्याला पकडून ठेवलं जाऊ देत नाही. आपण म्हणतो या सगळ्या गोष्टी मी करतोय पण वाय नॉट प्रोग्रेसिंग, वाय आय एम नॉट प्रोग्रेसिंग. मी पुढं का जात नाही, माझी गाडी पुढं का जात नाही? बिकॉज यू आर अँकर्ड. तुमच्या अँकर्ड म्हणजे तुम्ही इमोशनली किंवा इंटेलेक्च्युअली कुठेतरी पास्टमध्ये अँकर झालेलं आहे. तुम्हाला खूप मोठं तुम्ही अँकर पकडून ठेवली ती गोष्ट, तुम्हाला पुढे जाऊ देत नाही. व्हॉट इज दॅट? सर्च इट, शोधा काहीतरी गोष्ट. बिकॉज काय माहिती का, जेव्हा आपण जन्मून लहानाचं मोठं होतो तेव्हा बऱ्याचदा इन द प्रोसेस ऑफ लाईक 20 इयर्स, म्हणजे किती 22 इयर्स जे काय असेल, तर तोपर्यंत ज्या काही ट्रॉमाज असतात, दोज मे बी इमोशनल ट्रॉमाज, दोज मे बी फॅमिली ट्रॉमाज, काही असेल. बट काय होते माहिती, त्या ट्रॉमाला आपण जर क्लिअर नाही केलं, दॅट बिकम्स अ रोड ब्लॉक फॉर युअर प्रोग्रेस अँड दॅट बिकम्स अ अँकर फॉर युअर प्रोग्रेस. सर हे करायला पाहिजे तुम्ही. तर ही दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग टू अंडरस्टँड. आपल्याला ते समजत नाही की बेसिकली मला कुठली गोष्ट की मी इतक्या सगळ्या गोष्टी करतोय, पण व्हॉट इज दॅट वन थिंग दॅट इज ॲक्च्युली अँकरिंग मी. मला एकदम पकडून ठेवते, गोष्टी पुढंच जाऊ देत नाही. ती गोष्ट काय आहे, यू हॅव टू फाइंड आउट. बऱ्याचदा ती आपल्याला सबकॉन्शियस माइंडमध्ये असते, आपल्याला माहिती नसतं की आपण बघा कधी कधी असं वागतो, आपल्याला वाटतं मी असं का वागले किंवा असं का वागलो, असं वाटतं की वाय. बिकॉज काय माहिती आहे का, ते कुठंतरी तुमच्या खूप डीप गेलेलं आहे. दॅट इज अ इमोशनल ट्रॉमा आहे तुमचं, कुठेतरी ते खूप गेलेलं आहे. आणि तुम्हाला वाटतं की मी हे का करू शकत नाही, तर मग कुठेतरी लहानपणी काहीतरी कुणीतरी रागावलेलं असतं, कुणीतरी एखादी गोष्ट आपण अननोईंगली लहानपणी केलेलं असतं आणि आपल्याला खूप त्यांनी एखाद्याने रागावलेलं असतं किंवा काहीतरी झालेलं असतं. बट दॅट थिंग इज, मग आपल्याला आपण लहान असतो बघा, लहान असताना मग ती गोष्ट खूप डीप जाऊन असते. सो दॅट इज रिअली रिअली व्हेरी इम्पॉर्टंट. बिकॉज ह्या गोष्टी ना कुणीही आपल्याला एज्युकेशन सिस्टममध्ये सांगत नाही, बट दोज थिंग्स आर व्हेरी व्हेरी नेसेसरी फॉर द ग्रोथ ऑफ युअर इंटेलेक्च्युअल. म्हणजे तुमच्या इंटेलेक्च्युअल साठी आणि तुमच्यासाठी पण, आणि ॲज इमोशनली किंवा तुमच्या प्रोफेशनमध्ये सुद्धा ती आवश्यक आहे. मी तुम्हाला ह्या गोष्टी काय सांगतोय, रिझन बिहाइंड दिस इज बिकॉज दिस इज द रूट कॉज. हाच रूट कॉज आहे तुमच्या ग्रोथचा. म्हणजे जर तो रूट कॉज तुम्ही काढून टाकला तर यू विल नॉट बिलीव्ह, तुम्ही स्वतःवरच बिलीव्ह करणार नाही की मी इतका प्रोग्रेस, म्हणजे मी इतका रिलॅक्स कसा फील करतोय किंवा करते. वाय आय एम फिलिंग सो रिलॅक्स अँड वाय आय एम फीलिंग सो गुड अबाउट मी माय सेल्फ. मी स्वतः का फील करतो,
बिकॉज तुम्हाला माहिती आहे की मला म्हणजे कुठल्याही पास्ट तर तुमच्या ओझं नाही आहे. आय हॅव डन समथिंग. मी असं गिल्ट फील करत नाही आहे की वाय हॅव डन थिंग, म्हणजे मी का केलं ते. लिव्ह इट. जे केलं ते केलं, पण ते का केलं ह्याचं एक मी तुम्हाला रिझन सांगतो. आपल्याकडे एक मोठे क्रिएटर होते आमच्याकडे, एक म्हणजे US मध्ये ते क्रिएटर आहे. तर त्यांनी जेव्हा म्हणजे त्यांच्या बाबतीत असं झालं, करिअरच्या बाबतीत ते झालं, तो खूप माणूस असा फ्रस्ट्रेशनमध्ये गेला. खूप फक्त म्हणजे दिवसभर काहीच नाही करायचं, नुसतं घरी झोपून राहायचं, जेवायचं झोपायचं, काहीच नाही, नुसतं त्याला इतकं फ्रस्ट्रेशनमध्ये गेलं. त्यानंतर लक्षात आलं त्याचं असं मी का करतो. तर त्याच्या लक्षात आलं की म्हणजे बऱ्याचदा होतं असं आपल्याकडे की आपण कॉलेजमध्ये, शाळेमध्ये कुठेही असताना किंवा आपल्या एखाद्या शिक्षकाने आपल्याला मारलेलं असतं किंवा एखाद्या शिक्षकाने रागावलेलं असतं, काहीतरी कुठेतरी झालेलं, किंवा आपण एखादी मिस्टेक केली असते, चुकीचं बोललेलं असतो आपण, किंवा आपण कोणाला तरी म्हणजे काय म्हणतो की आपण खोटं बोललेलं असतो. अशा बऱ्याच गोष्टी असतात. तर त्याच्या बाबतीत कसं झालं तर तो एका म्हणजे त्यांना असं सांगितलं स्टोरीमध्ये की मी माझ्या एका टीचरला मी खोटं बोललेलो होतो आणि खोटं बोलून मी असं काहीतरी चुकीचं गोष्ट केलेलं. तर त्यांनी त्या टीचरला अगदी 15-20 वर्षानंतर त्या टीचरला जाऊन त्यांनी माफी मागून आय एम सॉरी मॅडम सर जे काय असतील त्यांची म्हणून तो आला. त्याच्यानंतर तो इतका म्हणजे हे स्वतःला फील करू लागला की बाबा ती गिल्ट त्याला खूप दिवस झाला तो कॅरी करत होता. ती वुंड होती त्याची. ही वॉज कॅरिंग दॅट वुंड. वी आर कॅरिंग ओनली द फिजिकल वुंड्स. वी नो दॅट. वुंड केलं आपण काय डॉक्टरकडे जातो की नाही, जातो की नाही डॉक्टर. इमोशनल वुंड्स आर मोर इम्पॉर्टंट. इमोशनल वुंड्स आर मोर इम्पॉर्टंट. वी आर नॉट हिलिंग दॅट. आपण हिलिंग करत नाही. बिलीव्ह मी, दिस आर व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही बघा या डायरेक्शन, मी तुम्हाला डायरेक्शन देतो की या डायरेक्शननं जरी तुम्ही जाल तर यू विल नॉट बिलीव्ह तुमच्यामध्ये इतका ट्रान्सफॉर्मेशन होईल. दॅट इज कॉल्ड ट्रान्सफॉर्मेशन. Transformation is that thing that can really transform you. Change the degree of like 180 degree किंवा 360 degree तुमची डायरेक्शन, तुमच्या जीवनाची डायरेक्शन चेंज होईल. So this is really deep knowledge I am telling you about emotions, about all human factors. Because काय याच्यावरती रिअली मी स्वतःवर काम केलेलं आहे. दिस इज आय एम नॉट थेरी, दिस इज काही थेरी नाही, मी काही वाचतोय का तुम्हाला. आय एम टेलिंग बाय हार्ट. मी तुम्हाला मनानं सांगतो गोष्टी, कारण मी ट्रान्सफॉर्मेशन फील केलं आहे रिअली. कारण मला 2017ला हार्ट अटॅक आला. 2017ला. आता किती 2025. तेव्हा मला समजलं की आय वॉज नॉट अलाइन व्हॉट आय एम डुइंग. मला कशामुळे आला, आजचे स्ट्रेस सगळे जे आहेत, लोकांना BP होतात, शुगर होतात इतक्या कमी वयामध्ये. वाय? बिकॉज त्यांना एक करायचं असतं, ते करत एक असतं. मला नोकरी करावी लागते यार, तू काय करणार नोकरी, दुसरं काही तुला काय आवडतं ते कर. मग त्याच्यातून पैसे मिळवायचा हा विषय आहे. बट 80% नाही 90% जॉब सीकर्स किंवा जॉबमध्ये गेल्यानंतर तुमच्या बाबतीत ते व्हायला नको म्हणून आय एम टेलिंग यू. कारण काय होतं, तुम्ही जॉबमध्ये गेल्यानंतर टेन्शन, प्रेशर, मला हे करायचंच नव्हतं, माझ्या फॅमिलीला करायला लावलं, जे काही असेल ते मग मला ते करावं लागतंय, मला नाईलाज आहे यार, मी काय करू, अशा पद्धतीची आपल्याकडं विचारधारा मॅक्झिमम आहे. म्हणजे काम तर करायचं आणि मग त्याला दोष देत बसायचे आणि मला ते करायचं नव्हतं, पण मला करायचं आहे का, काय करू मी, मला काही ऑप्शन आहे का, वगैरे वगैरे वगैरे. नो, दॅट इज रिअली रॉंग. मग प्रत्येक जण आज जॉबमधला 80% जण आज त्याच परिस्थितीत. ते सगळे लोक, इव्हन मी इथल्या स्टाफचं सांगतो, तुम्ही इथले भरपूर तुमचे लेक्चर्स असतील, सगळ्यांबद्दल मी सांगू शकतो. बिकॉज आय हॅव गॉन थ्रू दॅट प्रोसेस. म्हणून मी डायरेक्शन चेंज केली. 2018 पासून, जे मी 17ला अटॅक आल्यानंतर मी 18 पासून माझी ट्रान्सफॉर्मेशन चालू केलेली. आणि त्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये मी 2022ला मग मी जॉब सोडला. आय टूक 4 years फॉर दॅट. बट आय प्लॅन्ड. मी मला म्हटलं नाही, मला करायचं आहे बघा, आय वॉन्ट टू चेंज दिस. मी मुंबईत होतो. मुंबईत आय वॉज ट्रॅव्हलिंग फ्रॉम खारघर टू गोरेगाव. डेली 2.5 तास जाणे लोकलनी, कधी कधी गाडी पण असायची, पण 2.5 तास जाणे, 2.5 तास येणे, 5 तास आय वॉज ट्रॅव्हलिंग. बट आय एम डुइंग, आय डोंट नो. People feel good about the trains and struggles about Mumbai. I don't feel that. असं नाही आहे की ठीक आहे मुंबई चांगली सिटी आहे, प्रश्न नाही, पण आपण आर वी सुटेड फॉर दॅट. आणि आपण तेच करायचं तर का आपण वेळ घालवायचा, पण कशासाठी इतका वेळ घालवायचा, वाय? आपली जर डायरेक्शन क्लिअर असेल, मी तुम्हाला ही एवढी क्लॅरिटी मला तेव्हा नव्हती. आय एम रिअली ट्रेनिंग, म्हणून तुम्हाला ही क्लॅरिटी तुम्हाला इतक्या कमी वेळात देतो. बिकॉज काय माहिती आहे का, ही जर क्लॅरिटी आत्ता आली तर
मी तुम्हाला फर्स्ट डेला सांगितलं होतं फर्स्ट बॅचला की यू विल बी अनस्टॉपेबल पर्सन. तुम्हाला मी इतकं वेगळं करून सोडेल की तुम्हाला वाटेल की यार मी काहीतरी वेगळा झालो आहे. रील तुमच्या क्लासमेटपेक्षा तुमच्या बाजूचे लोक असतात. इव्हन मी सांगतो माझे जे काही क्लासमेट्स किंवा माझे जे काही माझे मित्र होते त्यांच्यापेक्षा खरंच मी आज खूप चांगलं परफॉर्म करतो. तर ते म्हणतात अरे काय 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 झालंय का तुला, म्हणजे काय खातोय का मी म्हटलं काय खातोय, माझ्या इतकं बदल झाला, डोक्यात बदल झाला आणि मला क्लॅरिटी आली. मला काय करायचं मला क्लॅरिटी अगदी अगदी म्हणजे खूप क्रिस्टल क्लिअर क्लॅरिटी व्हॉट आय वॉन्ट टू डू. मला काय करायचं याची क्लॅरिटी आणि ती डॅम क्लॅरिटी जेव्हा तुम्हाला येते आय एम टेलिंग यू नोबडी विल स्टॉप. नोबडी विल डेअर टू स्टॉप. मी तुम्हाला सांगतो दिस इज माय गॅरंटी. त्यामुळे कसं आहे दॅट थिंग इज शुड बी देअर इन यू. जर ती गोष्ट तुम्हाला क्लॅरिटी असेल की मला काय करायचं, सो दॅट विल बी अ व्हेरी व्हेरी लाईक खूप चांगली गोष्ट तुमच्यासाठी असेल, तुमच्या करिअरसाठी असेल. तर मी तुम्हाला हे माझ्या पर्सनल एक्झाम्पल देऊन त्याच्यामुळे सांगितलं की दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड वाय ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. सो त्या दिवशी ते पण सांगितलं की वाय इज मोर इम्पॉर्टंट दॅन वॉट. बघा वॉट हे सोपं आहे, वॉट म्हणजे मला काय मी कसं करू हे अगदी सोपं आहे. बट वाय आय एम डुईंग वॉट आय एम डुईंग, मी जे काही करतोय ते का करतोय, वाय. तेच तुम्हाला सांगितलं अगेन की युअर क्लॅरिटी अबाउट युअर थॉट्स, युअर क्लॅरिटी अबाउट युअर करिअर, युअर क्लॅरिटी अबाउट. मी तुम्हाला म्हणत नाही एक दिवसात करा, हे पण लक्षात घ्या. मी तुम्हाला आजच्याच बदल करा असं म्हणत नाही, बट गो इन दॅट डायरेक्शन. मी तुम्हाला दिशा देतो त्या डायरेक्शनला जा. तुम्ही सगळ्या गोष्टीचा विचार करा की आपल्याला जे अँकर्सचं मी बोललो, इमोशनल इंटेलिजन्सचं बोललो, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जसं फर्स्ट डेला तुम्ही या फर्स्ट क्लासला सांगितलं होतं की नाऊ डेज इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड इमोशनल क्वोशंट. आपण फक्त IQ मोजतो, इंटेलिजंट क्वोशंट. आजपर्यंत आपल्याला फक्त IQ येतं. हां तुझा IQ एवढा आहे, तुझा IQ आहे, हां त्याच्यानंतर तू खूप ब्रिलियंट, खूप हुशार. नो, त्याच्यानंतर आपल्यापेक्षा AI हुशार झाला, माहिती आहे ना सगळ्यांना. आपल्यापेक्षा AI कितीतरी पटीनं हुशार होणार अजून. दिस इज अ बेबी ऑफ AI आय एम टेलिंग यू. आत्ता जो ChatGPT दिस इज बेबी आय एम टेलिंग यू. उद्या अजून 3 वर्षात बघा काय होणार. AI अक्षरशः म्हणजे इतकं ड्रास्टिकली चेंज होईल की यू विल नॉट बिलीव्ह. म्हणून आपल्याला ह्याच्यानंतर काय माहिती का, कनेक्शन, ह्युमन टू ह्युमन कनेक्शन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग राहणार आहे. आज आपण म्हणतो की नाही मी फेसबुकला कनेक्ट आहे, व्हॉट्सॲपला कनेक्ट आहे, हां व्हॉट्सॲपच्या व्हिडिओ थ्रू कॉल कर वगैरे वगैरे सगळे ठीक आहे, कनेक्शन्स आहेत आपल्याकडे. बट वी आर नॉट ॲक्च्युली ह्युमनली कनेक्टेड विथ इच अदर. बरोबर ना. आपण मी त्या दिवशी पण उदाहरण दिलं होतं की आपण समजा एका टेबलवर बसलेले फॅमिली सगळे, आपण आई वडील भाऊ बहीण सगळे बसलेले आहेत, तर आपण प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये बिझी असतो. आपण आपल्या व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये, वी आर नॉट इन द रिअल वर्ल्ड, राईट. सो इट इज अगेन आपल्याला हे महत्त्वाचं आहे की आपल्या रिअल वर्ल्डमध्ये राहायला शिका. इमोशनल इंटेलिजन्स इज मोर इम्पॉर्टंट दॅन AI और IQ. तर ठीकच आहे. अगेन त्याच्यानंतर SQ पण त्या दिवशी बोलतो. स्पिरिच्युअल क्वेश्चन पण तुम्हाला खूप चांगला हे करावं लागेल. काहीतरी तुम्हाला एक मोठी तुमच्यापेक्षा पॉवर असते, त्याला तुम्ही हे व्हा, सरेंडर व्हा. दॅट इज अगेन इट डिपेंड ऑन एव्हरीवन्स चॉईस, बट देर इज देअर. आपल्यापेक्षा एक मोठी अर्थात पॉवर असते. सो सेकंड इज SQ, नंतर EQ तुम्हाला बोलतो, आणि थर्ड इज AQ. ह्याच्यानंतर तुम्हाला AQ म्हणजे काय तर ॲडॅप्टिबिलिटी क्वेश्चन. म्हणजे तुम्हाला ठीक आहे, आज तुम्ही जी शिकाल, आज तुम्ही लर्न करताय काही गोष्टी, आज रेलिव्हंट आहे, बट मे बी टुमॉरो इट इज नॉट रेलिव्हंट. टुमॉरो मीन्स नॉट टुमॉरो एक्झॅक्टली, बट 2 वर्षांतर, 3 वर्षांतर, 5 वर्षांतर दोज थिंग्स मे नॉट बी रेलिव्हंट टू द जॉब रिअली. बिकॉज काय होतं का, हा चेंजिंग वर्ल्ड आहे. या जगामध्ये खूप चेंज होतात. 5 वर्षांनी टेक्नॉलॉजी बदलते, टूल्स बदलतात, एन्व्हायरमेंट बदलतं, सगळं बदलतं. मग त्यावेळेसमध्ये आपल्याला यू मस्ट बी लाईक अडॅप्टिंग द न्यू स्किल्स. अगेन तुम्हाला तिथे न्यू स्किल्स शिकावे लागतील. म्हणजे लर्न अनलर्न. त्या गोष्टी अनलर्न कराव्या लागतील, त्या गोष्टी सोडून द्याव्या लागतील तुम्हाला, आणि नवीन गोष्टी लर्न कराव्या लागतील. नवीन गोष्टीचं तुम्हाला, दॅट इज कॉल्ड अडॅप्टेबिलिटी क्वेश्चन. सो दिस इज ऑल अबाउट हे जे आहे ते जस्ट आय एम टेलिंग, दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट ऑल ऑफ यू. या गोष्टी तुम्हाला कुणीही सांगू, शक्यतो फार कमी लोक सांगतील, पण दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. या डायरेक्शनने तुम्ही जा. आय एम टेलिंग की तुम्हाला ही डायरेक्शन, हा बेस आहे. हा बेस तुम्ही जर ठेवला तर
नोबडी कॅन म्हणजे तुम्हाला हलवू शकणार नाही, बिकॉज यू आर द ट्रू सेल्फ. तुम्ही जे आहात ते स्वतःशी ट्रू आहात, स्वतःला जे आहात तुम्ही अनकव्हर केले विनाकारण. वाय आर यू लाईक म्हणतात ना आपल्यावर लेअर ओव्हर लेअर, लेअर ओव्हर लेअर, एका लेअरवर लेअर. आपण मध्ये एक वेगळीच व्यक्ती आहे, सांगतो दुसऱ्याला मी तशी नाहीच. वाय आर यू म्हणजे कशाला ते चेहऱ्यावर तुम्ही एवढं मोठं म्हणजे काय म्हणतात आपल्याला लेअर्स टाकले. चेहरा किंवा काही असते जीवन आपण मनावर पण म्हणू. आपण जे आहे ते रिअल राहिलात ना तुम्ही, तर नोबडी विल लाईक तुम्हाला. आणि जे आतून आहे ते बाहेरून आहे. बरेच लोक तसे पण नाही, ते दे आर हायडिंग देअर ओन सेल्फ. ते स्वतःच्या मागे लपायचं प्रयत्न करतात. वाय? कारण तुम्ही ते एक्सेप्ट करा पहिल्यांदा. नाही बाबा मी जसं आहे किंवा मी जशी आहे तशी आहे, मी जसं आहे तसं आहे. मी परमेश्वराने जे बनवले बघा, मोर देन म्हणजे चेहऱ्यापेक्षा आपलं सोल इम्पॉर्टंट असतं. सोल ब्युटी इज मोर इम्पॉर्टंट दॅन द फेशियल ब्युटी. मला ते म्हणतात. आपण काळे गोरे वाकडे काही इम्पॉर्टंट नाही. सगळ्यात महत्त्वाचं सोल इम्पॉर्टंट असतो आपला. आपण कसे आहे, द बिईंग यू म्हणतात ना, बिईंग यू, हू यू आर, बिईंग यू इज मोर इम्पॉर्टंट दॅन अदर थिंग्स. समजतंय का मला? सो तुम्हाला खूप मी इम्पॉर्टंट गोष्टी सांगितलेल्या आहेत. सो अशा जर डायरेक्शन तुम्ही जाल तर नोबडी कॅन लाईक तुम्हाला कोणीच एक कॉम्पिटिशन राहणार नाही. बिकॉज यू आर युनिक. तुम्ही युनिक आहात. यू आर द क्रिएशन ऑफ गॉड. बिलीव्ह मी, रिअली बिलीव्ह मी. and you can create anything. You can create anything you want. Of course, challenges will be there. Challenges तर राहतील, but you should not like तुम्ही मग त्याच्यापासून फोकस पासून हे नाही व्हायचं, कारण तुम्हाला माहिती हे करायचंय मला. संपलं. चॅलेंजेस येतील, देर आर चॅलेंजेस. चॅलेंजेस तर म्हणतात ना, माझे एक मेंटर मला म्हणतात की चॅलेंजेस तर तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत राहतील, टिल द लास्ट ब्रेथ ऑफ युअर लाईफ. तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत म्हणतो ना, ते चॅलेंजेस तर राहणारच आहे. बट चॅलेंजेस आर पार्ट ऑफ लाईफ. चॅलेंजेस आर पार्ट ऑफ लाईफ. आणि डोंट ट्राय टू बी परफेक्ट इन एव्हरीथिंग. नो, देर इज नो परफेक्शन. व्हॉट एव्हर. आणि परफेक्ट डे सुद्धा काही नसतो. ठीक आहे, तुम्ही प्लॅन करू शकता, बट मी माझी लाईफ खूप परफेक्टली होईल आणि 10 वर्षांनी होईल, 20 वर्षांनी होईल. मला तर आतापर्यंत परफेक्ट डे मला आतापर्यंत आला नाही. म्हणजे देर इज नो परफेक्ट डे. म्हणजे म्हणतात ना, लाईफ इज अ शाबी जर्नी. शाबी माहिती आहे? शाबी शब्द माहिती आहे? शाबी म्हणजे आपल्याकडे जसं चिखल असतं, म्हणजे त्यानंतर निसरडा प्रवास. म्हणजे परफेक्ट काही नसतं. त्याच्यामुळे डोंट ट्राय टू बी परफेक्ट. म्हणजे परफेक्ट म्हणजे माझं असंच एकदम खूप चांगलं होईल, असं एकदम सगळं ठीक आहे, असं चालत असतं. आणि डोंट ट्राय बी परफेक्ट. म्हणजे कशामुळे? कारण आपल्या जगामध्ये परफेक्ट एकच आहे व्यक्ती. परफेक्ट आपण कोणाला समजतो? गॉडला समजतो. गॉड, अल्लाह, जे काही तुमचं ज्याच्यात बिलीव्ह करत असेल त्या व्यक्तीला समजतो. म्हणजे आर वी गॉड? नो. देन वाय आर ट्राईंग टू बी व्हेरी परफेक्ट? तुम्ही का प्रयत्न करता स्वतःला? आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, ट्राय टू बी म्हणजे तुम्हाला जसं सांगितलं की तुम्ही स्वतःला म्हणजे स्वतःवर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं सेल्फ लव्ह म्हणतात. सेल्फ लव्ह म्हणजे काय? स्वतःवर तुम्ही प्रेम करा. म्हणजे काय? बरेच लोक असे मी समजले, बघितले की लोक स्वतःलाच दोष देतात. म्हणजे काय, मी असाच आहे, मी तसाच आहे. दे आर लाईक, म्हणजे त्याला आपण म्हणतो की दे आर सॅबोटायझिंग देमसेल्फ. सॅबोटाज माहिती शब्द तुम्हाला? सॅबोटाज म्हणजे स्वतःवर अन्याय करणे, स्वतःलाच दोष देणे, स्वतःच्याच इमोशन, स्वतःचेच हे इंटेलेक्ट, त्याला दोष देणे. सारखं दोष समजत आहे, मी असाच आहे, मी तसाच आहे, मी असं नको पाहिजे, मी तसा नको पाहिजे, मी तशी नको पाहिजे, जे काय असेल. सो दॅट इज अगेन रॉंग थिंग. कारण मी तुम्हाला जसं सांगितलं, नो बडी इज परफेक्ट. आणि म्हणजे नॉट नेसेसरी, गरज पण नाही. त्यामुळं सेल्फ लव्ह, जसे आहात तुम्हाला जसं सांगितलं, जसे आहात तसे आहात. तुमचं जे ट्रू सेल्फ तुम्ही जर बाहेर आणलात तर पीपल विल एक्सेप्ट यू हू यू आर. आपण म्हणतो की नरेंद्र मोदींनी फार मोठ्या फ्लुएंट इंग्लिश बोलली पाहिजे. बोलतात का? नाही बोलू शकत. नॉट नेसेसरी, गरज नाही ना. ते म्हणतात मी जसं आहे तसं असं आहे, पण इट डझंट म्हणजे त्याच्याने काही फरक पडतो का? नाही ना. ग्लोबल लीडर झाले नाही, झाले की नाही? काय फार मोठी इंग्लिश येत नाही, फ्रान्सला जातात, US ला जातात, सगळ्या वर्ल्डमध्ये फिरतात. का? वाय? बिकॉज त्यांना माहिती मी जसं आहे, मी जसे जे माझे ठीक आहे, त्यांचे काही व्हॅल्यूज काही त्याच्याशी तुम्ही स्टिक राहा. व्हॅल्यूज म्हणजे मी नाही, मी खोटं नाही बोलणार, मी चुकीचं नाही करणार, मी चांगल्या देशासाठी चांगलंच करणार, मी माझ्या याच्यासाठी चांगलंच, कम्युनिटीसाठी, माझ्या म्हणजे लोकांसाठी चांगलंच करणार, चांगलंच तंत्रज्ञान आणणार. माझं इंटेन्शन शुड बी क्लिअर ना.
आय शुड बी, दॅट इज इम्पॉर्टंट. इंटेन्शन तुमचं खूप चांगलं पाहिजे. सी होतं काय माहिती आहे का, आपण म्हणतो ना इंटेंट, एखाद्या दोघांमध्ये भांडण सुद्धा होतात बऱ्याचदा, आपल्याला माहिती आहे आर्ग्युमेंट्स होतात. वाय? बिकॉज हिज इंटेंट इज नॉट गुड. अरे नाही, मला मारायचा प्रयत्न केला आणि ह्याचं इंटेंट मला बरोबर वाटलं, आपण म्हणतो की नाही, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. तुमचं इंटेंट चांगलं ठेवा. इंटेंट जर चांगलं असेल, नाही पण मला पुन्हा काही संबंध नाही जगाचं, मला माझं काम करायचं आहे, माझं इंटेंट ते आहे आणि मला हर्ट नाही करायचं, दॅट इज माय इंटेंट. कुणाला म्हणजे कुणाला बोलून किंवा हे करून कुणी सुधारत नसतं. मी तुम्हाला खरं सांगतो, जगाला बदलवण्याचा प्रयत्न करू नका. रिअली चेंज युअर सेल्फ, चेंज युअर सेल्फ. स्वतःला बदला, जगाला नाही. स्वतःला जर बदलला तर यू विल लुक व्हेरी डिफरंट. तुमचा चष्मा बदलेल. म्हणजे म्हणतो ना आपल्याला एखादा जर गोष्ट आपल्याला डार्क दिसत तर चेंज युअर चेंज युअर काय म्हणतात तुमचा चष्मा बदला ना. सो दॅट इज इम्पॉर्टंट. म्हणून चेंज युअर सेल्फ, डोंट ट्राय टू चेंज द वर्ल्ड. वर्ल्ड बदलणार नाही जर बदलणार नाही, स्वतःला बदला. इफ यू आर चेंजिंग युअर सेल्फ देन यू विल ॲटोमॅटिकली, तुम्हाला लक्षात येईल की अरे मी जसं वागतोय लोक पण माझ्याशी आता चांगलं वागायला लागले. का चांगलं वागायला? कारण बिकॉज माझ्यात जर फॉल्ट काय असेल तर तुमच्याशी लोक तसंच वागतील ना. सो दॅट इज द ऑल लाईफ एज्युकेशन, त्याला म्हणतो. लाईफ एज्युकेशन इज मोर इम्पॉर्टंट. आणि ह्याला हे खूप तुम्हाला कधीही कामाला येईल. आर यू इन जॉब, आर यू इन बिझनेस, आर यू इन वर्क प्लेस, फॅमिली, एव्हरीवेअर. फॅमिलीमध्ये सुद्धा कामाला येईल. वी इंटरॅक्ट विथ आवर मदर, फादर, ब्रदर, सिस्टर, वॉट एव्हर, इव्हन आवर कझिन्स वगैरे. मग हे आपण बऱ्याचदा, मग काय होतं बऱ्याचदा आपल्या कधी कधी म्हणजे मिसकम्युनिकेशन होतात, बऱ्याचदा गैरसमज होतात आपल्यामध्ये. तर हे सुद्धा गोष्टी का होतात, तर ते हे सगळं मॅटर करतं. सो आय ॲक्च्युली कवर्ड मोर अबाउट द लाईफ पार्ट, स्किल पार्ट, बिकॉज काय माहिती आहे का, हे तुमचं बेस आहे. बिकॉज दीज टेक्निक्स आय कॅन टीच यू. तुम्हाला ह्या टेक्निक्स कुणीही शिकवेल, बट मोर इम्पॉर्टंटली ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर या कोर्समध्ये बेसिकली आपण जे काय शिकणार आहोत बघा, त्याच्यात तुम्हाला फर्स्ट आहे AI अँड बिग डेटा ॲनालिटिक्स. हा पहिला चॅप्टर आहे इंट्रोडक्शनचा. त्याच्यानंतर आपण ग्लोबल रेग्युलेशन स्टँडर्ड्स, त्याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी शिकणार आहोत. द थर्ड इज ॲडमिनिस्ट्रेशन टूल्स अँड युसेज, थर्ड चॅप्टर आहे. नंतर फोर्थ आहे डेटा सोर्सेस अँड डेटाबेसेस. द फिफ्थ इज डेटाबेस डेव्हलपमेंट. The sixth is database maintenance. Seventh is inclusive and environmentally sustainable workplaces. जे वर्कप्लेसेस राहतील त्या इन्क्लुझिव्ह कशा राहतील आणि त्याचं एन्व्हायरमेंट ही सस्टेनेबल म्हणजे कशा राहतील त्याच्याबद्दल आपण शिकणार आहोत. आफ्टर दॅट द एट इज इंट्रोडक्शन टू एम्प्लॉयबिलिटी स्किल. एम्प्लॉयबिलिटी स्किल काय आहे, आपण जेव्हा जॉबमध्ये जाणार आहे किंवा आपण जेव्हा नोकरीमध्ये जाणार आहोत, बरेचसे लोक बिझनेस पण करणार असतील, बट दॅट इज अगेन डिपेंडेंट ऑन एम्प्लॉयबिलिटी स्किल काय असतील त्याबद्दल. नंतर कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज ऑफ सिटिझनशिप. आपण जे AI शिकतोय किंवा हे जे टेक्नॉलॉजी शिकतोय तर त्याच्यामध्ये आपल्याला वी शुड बी लाईक कॉन्स्टिट्युशनली आपल्या ज्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असेल किंवा गव्हर्नमेंट आपल्या भारत देशामध्ये जे कॉन्स्टिट्यूशन आहे, आपण एक रेस्पॉन्सिबल सिटिझन कसं व्हायचं तर त्याबद्दल आपण माहिती घेणार आहे. नंतर बिकमिंग प्रोफेशनल इन 21st सेंचुरी. 21st सेंचुरीमध्ये आपण एक प्रोफेशनली कसं वागायचं, कसं राहायचं, दॅट थिंग वी हॅव टू लर्न. नंतर बेसिक इंग्लिश स्किल्स. आफ्टर दॅट करिअर डेव्हलपमेंट अँड गोल सेटिंग. आपल्याला जे करिअर डेव्हलपमेंट करायची आहे त्याच्यावर आपण गोल सेटिंग करूया. समजा पुढच्या 1 वर्षात 2 वर्षात मला कुठल्या करिअरमध्ये जायचं आहे, मला कुठे जायचं आहे, किती मला सॅलरी पाहिजे वगैरे, त्याचं एक गोल सेटिंगसुद्धा आपण करू शकू, करायचं आहे आपल्याला. कारण कसं आहे की आपल्याला एक गोल जर आपल्या लक्षात आलं की हे गोष्टी मला पुढच्या 1 वर्षाच्या काळात 2 वर्षाच्या काळात करायचे आहेत, सो अगेन दॅट इज इम्पॉर्टंट. आफ्टर दॅट कम्युनिकेशन स्किल आपल्याला आपण हे करणार आहे. जसं फर्स्ट बॅचचे मी प्रेझेंटेशन घेतोय, आता पण काही प्रेझेंटेशन माझ्या 2-5 मिनिटाच्या नंतर मी सुरू करणार आहे. तर ही तुमच्या सेकंड बॅचला सुद्धा तुम्हाला काही मी प्रेझेंटेशनचे सब्जेक्ट देईल. तुमचे काही म्हणजे तुम्ही जर एकटे करत असाल तर काही हरकत नाही. तुम्ही म्हणत असाल की मला टीम पाहिजे, आम्ही 2-3 सोबत करायचं, तर दॅट इज ऑल्सो ओके. तर तुम्हाला कम्युनिकेशन स्किलमध्ये प्रेझेंटेशन स्किल करायचं आहे. तुम्हाला बाकी बिझनेसचे जे तुमचे डोमेनचे नॉलेज आहेत, तुमच्या इंटरेस्टचे तुम्ही सब्जेक्ट घ्या. आत्ता जे सांगितलं तुम्हाला त्याच्यापैकी तुम्ही काही घेऊ शकता. जसं की डेटा सायन्सेस आहे, AI बिग डेटा आहे, किंवा तुम्ही डेटाबेस मॅनेजमेंट, डेटाबेस डेव्हलपमेंट, हे सगळे तुम्ही घेऊ शकता. इवन यू कॅन टेक म्हणजे तुम्हाला पुढचे जरी वाटले समजा बिकमिंग अ प्रोफेशनल, असे सब्जेक्ट तुम्हाला जे घ्यायचे तुम्ही घ्या
आणि त्याच्यानंतर ती प्रेझेंटेशन तुम्हाला करायची आहे. ते तुम्ही लक्षात ठेवा आजपासून, म्हणजे तुमच्या लक्षात म्हणजे याच्यापुढे तुम्ही प्रिपरेशन करू शकाल. त्याच्यानंतर डायव्हर्सिटी आणि इन्क्लुजन हा एक सब्जेक्ट आहे. डायव्हर्सिटीमध्ये इन्क्लुजन कसं करायचं. त्यानंतर फायनान्शियल अँड लीगल लिटरसी. फायनान्शियल लिटरसी आपण सायन्सचे स्टुडंट असल्याला माहिती नसतं, त्यामुळे आपल्याला ते पण एक चॅप्टर मी तुमचं घेणार आहे. तर फर्स्ट बॅचला झालेलं आहे ते चॅप्टर. त्याच्यानंतर एसेन्शियल डिजिटल स्किल काय आहे ते पण चॅप्टर झालेलं आहे. एसेन्शियल डिजिटल स्किल आपल्या आजच्या काळामध्ये काय आहे आणि हाऊ वी शुड बी रेस्पॉन्सिबली युजिंग दोज डिजिटल स्किल्स ते आहे. नंतर एंटरप्रिनरशिप जे आहे बाबा, एंटरप्रिनरशिप काय असते, एंटरप्रिनरशिपमध्ये आपल्याला काय करायचं आहे. तर हा चॅप्टर अजून फर्स्ट बॅचला कोणी घेतलेला नाही. दॅट इज अ व्हेरी डीप अँड व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट. त्याच्यानंतर कस्टमर सर्व्हिस हा एक चॅप्टर आहे आणि गेटिंग रेडी फॉर अप्रेंटिसशिप अँड जॉब्स हा शेवटचा चॅप्टर. असे 19 मॉड्यूल आहेत, 19 मॉड्यूल्स आहेत. तर साधारणतः 1-2 महिन्याच्या काळामधला आपल्याला हा पिरियड दिलेला आहे. तसं बघू आपण, जसं ज्या पद्धतीनं हे होईल टाईम मिळेल आपल्याला त्या पद्धतीने तुम्हाला नवीन बॅचला मी सांगेन. तर हिअर वी विल किती वाजले, 9 वाजले का, 9 वाजले. सो वी विल मी इथे म्हणतो. आणि आता ते प्रेझेंटेशन्स आहेत आपले. तर कोण करत आहे फर्स्ट. तर एक काम करा, 2 मिनिटाचा ब्रेक घ्या वाटतं तर, आणि त्याच्यानंतर तुम्ही लगेच या.
Optimizing workflows and ensuring secure securities for maintaining and scalability. This representation analyzes different types of application and their limitations, including computing platform, microservices, packages, libraries. We will also cover security tools, autonomous tools, and administration tools.
architecture we need to provide. Microservices breaks down a large monolithic applications into smaller independent services which can be developed, deployed, and scaled independently. It helps with continuous integration, testing, agile deployment. It is ideal for cloud-native applications and platforms with high scalability demands. Microservices are the complex structures for making and software. It needs tools like Kubernetes for managing services. As services communicate over the network, latency and performance issues might arise. Testing microservices can be difficult as it requires testing individual services as well as their integration points. Managing data consistency across multiple services can be complex in microservices. Frameworks provide a set of tools, libraries, and building software applications. The types of frameworks can be depend on the function that we need. Some examples of frameworks for web is Django, Flask, and for enterprise frameworks there are Spring, Net. They help standardize the application structure, reducing development time and errors. They include pre-built components for authentication, data management, and interaction with other systems. Limitations: frameworks may impose certain patterns or structures that restrict developers' freedom to choose their approach. Complex frameworks require developers to have deep knowledge to take full advantages of the capabilities. Some frameworks are heavy and introduce performance issues due to their resource consumption. Libraries and packages. Libraries are the collections of pre-written code used to perform common tasks. As we know, NumPy is the library for numerical computing in Python, React for front-end development. They promote code reusability and reduce development effort. They provide functionalities like handling databases, queries, data parsing, or manipulating UI elements. Packages. Package is a collection of modules or libraries bundled together to provide specific functionalities such as creating charts or managing user sessions. They provide convenient ways of deploying and managing code dependencies. Now, essential infrastructure components. It means we understand the fundamental components of IT infrastructure. They provide overviews key of software and hardware components, highlights their roles and functionalities. First one is storage devices, the foundation of data management. Storage devices is a physical devices that holds the data and manage the data. Storage devices, there are different types in storage devices. We can store data. There are some important points: hard disk drivers, state storage drivers, solid state drivers, network attached storage area networks. First one is hard disk drive. Hard disk drive is a traditional spinning disk, cost effective but they work slowly. Solid state drivers, they faster than hard disk drive, using flash memory improve their performance. And storage area network, high speed network connecting storage devices to server, block level and data access. Last one is network attached storage. These are commonly used in small to medium business for file sharing and backups. Next one is network hardware. Network hardware is the communication between systems. There are also different types. First one, routers, switches, firewalls, load balancer and access point. Router is the direct network traffic between different networks, and switches are known as connected devices with the same network but sufficient communications. They have firewalls. This device monitor and control incoming and outgoing traffic on security rules.
load balancer, distributed traffic across multiple servers to ensure performance and their availability. Last one is access point, extended wireless connectivity for devices within a network. Virtualization optimizing resource utilization. Virtualization allows multiple virtual machines to run on a single physical server, optimizing hardware utilization and reducing costs. Hypervisors act as a software intermediaries, managing and isolating VMS from the underlying hardware. Type 1. Hypervisors are installed directly on hardware, providing a lightweight and efficient virtualization platform. Type 2. Hypervisors run on an existing operating system, offering a convenient way to experiment with the virtualization. Containers provide a lightweight and portable approach to software packaging and deployment, sharing the host operating system kernel. Next one, software-defined storages and software-defined networking provide a centralized and programmable approach to managing storage and network resources. Next point is security tools. Security tools is the most important part. The main motto of security tool is protect our data for unauthorized access and cyber attacks and any data loss. There are three different main types of security tools. First one is authentication, network security and virus protection. Authentication, it means only authorized user can be accessed. Authentication is a process to verifying the users. Authentication, it maybe includes part of human bodies like fingerprints, face recognition, voice message, etc. Authentication tools are like a security assertion markup language, that is SAML. Next one is network security. Network security is a set of technologies and policies to protect our network from unauthorized access and cyber attacks. It also, there are the security tools. Network security tools are like firewalls and intrusion detection. Firewalls is the device control and monitor incoming and outgoing traffic of security rules. Next one is intrusion detection. Intrusion detection is to remove the malicious activity and eliminate their malware. Next one is virus protection. Virus protection is to detect and eliminate their malicious software format. So virus protection tools are like antivirus software and anti-malware programs. Next one is automation tools. Automation tools divided in three parts. First one is configuration management. Second is continuous integration. Third is test automation. Configuration management helps system administration, keeps track the current state of application and services. Tools are like Ansible, Puppet and Chips for using configuration management. Ansible is an open source IT automation tools. Open source, it means a free accessible, and Puppet is a centralized and automating their configuration. The second one is continuous integration. Continuous integration is the process to automate automatic and testing the software. The tools are like GitLab and Jenkins. Third one is test automation. Development and test automation are automate testing and application for bug and performance issues. For example, the tools are Selenium and DUnit. The last point is data administration tools. Data administration tools are basically are divided in main part of database consistency and retrieval. These tools are used for managing and ensuring consistency and retrieval and manipulation with data and managing the data. They support complex query and transaction management and high availability. Ideal for data warehousing or relational database. For example, MySQL and Oracle and NoSQL.
ते बेसिक इंग्लिश स्किलवरती अवलंबून आहे, लक्ष द्या सगळ्यांनी. पण हे अमन आणि सुजित दोघं जण प्रेझेंट करत आहेत. तर व्हेरी इम्पॉर्टंटली चॅप्टर आजचा जो आहे तो बेसिक इंग्लिश स्किलच्या संदर्भात आहे, ते स्टार्ट करतो. येस. Good morning everyone, myself Sujit Suroshe. I am from SYBCA. Me and my team member Aman Sai Wagmare represent our presentation topic Basic English Communication Skill. So first of all, clap for sir. Clap for sir. Give opportunity and support to us for stand here. Let's start my topic. Basic English Communication Skill. Why English is important to learn? Because इंग्लिश का इम्पॉर्टंट आहे आपल्याला लर्न करण्यासाठी, कारण आपल्याला जी स्किलचा बेसिकचा टॉपिक आहे आपला ते स्किल बेस आहे. स्किल म्हणजे आपली इंग्लिश आपल्या IT सेक्टरमध्ये ते आपल्याला पुढे काय म्हणतात ते परफॉर्म करायसाठी इंग्लिश ही खूप इम्पॉर्टंट आहे सांगायला. तर व्हॉट इज इंग्लिश? इंग्लिश इज अ स्पोकन लँग्वेज टू कम्युनिकेट बिटवीन ह्युमन. नॉर्मल लँग्वेज सारखं इंग्लिश पण ही एक लँग्वेज आहे ती आपल्या ह्युमनमध्ये कम्युनिकेशनसाठी इम्पॉर्टंट आहे. इंग्लिश इज अ मोस्ट स्पोकन लँग्वेज इन द वर्ल्ड. इंग्लिश ही एक मोस्ट स्पोकन लँग्वेज आहे वर्ल्ड मधली, ती कम्युनिकेशन घडून आणते. इंग्लिश इज अ थर्ड मोस्ट स्पोकन लँग्वेज. फर्स्ट लँग्वेज आहे जॅपनीज अँड सेकंड आहे स्पॅनिश. त्याच्यानंतर इंग्लिश ही थर्ड मोस्ट लँग्वेज आहे ती आपण कम्युनिकेशनसाठी यूज केली जाते वर्ल्ड ओव्हर. अँड दे आर वाईडली लर्न. सेकंड लँग्वेज आहे जी वर्ल्डमध्ये वाईडली लर्न केल्या जाते. कोणतीही लँग्वेज शिकायसाठी आपल्याला बेसिक स्किल्स इम्पॉर्टंट असतात, लँग्वेज स्किल्स. जसे इंग्लिश लर्न करण्यासाठी फर्स्ट स्किल आहे लिसनिंग, सेकंड आहे स्पीकिंग अँड थर्ड आहे रायटिंग स्किल अँड रीडिंग स्किल. फर्स्ट लेट्स स्टार्ट द फर्स्ट इज लिसनिंग स्किल. लिसनिंग स्किल ॲबिलिटी टू अंडरस्टँड अँड रिस्पॉन्ड इफेक्टिव्हली टू ओरल कम्युनिकेशन. इंग्लिश हे कसं ओरली आपण ऐकलं किंवा जी गोष्ट आपण ऐकतो किंवा दुसऱ्याकडून सांगलं जाते आपल्याला ती गोष्ट आपल्या लक्षात राहते, ती आपण माइंडमध्ये सेट करू शकतो. लिसनिंग इज अ मोस्ट इम्पॉर्टंट कम्युनिकेशन स्किल. लिसनिंगमुळे आपल्याला ते कम्युनिकेशन हे रिस्पॉन्स करायला हे करायला खूप गरजेचं असते. हाऊ टू इम्प्रूव्ह लिसनिंग. लिसनिंग आपण कशी इम्प्रूव्ह करू शकतो किंवा त्या गोष्टीमध्ये आपण कसं हे करू शकतो. कम्युनिकेशन ॲज मच ॲज इंग्लिश इन एव्हरी डे टू डे लाईफ. डे टू डे लाईफमध्ये आपण जे मराठीमध्ये कम्युनिकेशन करतो फ्रेंड्स सोबत या आपल्या कलिग सोबत ते जर का आपण इंग्लिशमध्ये जर का स्टार्ट केलं तर ते आपल्याला सांगायचं किंवा इम्प्रूव्ह होईल ती आपली कम्युनिकेशन स्किल्स. भले ते चुकत असलं काही असलं पण ते स्टार्ट तर होईल तिथून. आपण नंतर इंग्लिश मूवी वॉच केल्यानंतर किंवा त्याची ऑडिओ वगैरे ऐकल्यानंतर पण आपल्याला हेल्प होईल. जे प्रॉपर आपण हिंदी मराठीमध्ये जे ऐकतो ते स्टार्ट जर का डे टू डे लाईफमध्ये जर का आपण त्याला कंटिन्यूमध्ये जर का घेतलं इंग्लिशमध्ये तर ते कंटिन्यू होईल की आपण इंग्लिश लिसनिंगसाठी आपल्याला हेल्प होईल. अंडरस्टँड अँड लिसनिंग म्हणजे अंडरस्टँड केलं तर ते आपल्याला लिसनिंगमध्ये तर हेल्प होईल. नेक्स्ट आहे स्पीकिंग स्किल. स्पीकिंग स्किल हेल्प्स वन टू कम्युनिकेट वन्स आयडियाज टू क्लिअर. स्पीकिंगमुळे आपल्याला काय होते, एकमेकाला आपले आयडियाज शेअर होतात, थॉट्स शेअर होतात. त्यासाठी आपण स्पीकिंग स्किलचा यूज केला जाते. स्पीकिंगमुळे स्वतःच्या माइंडमधल्या काय इच्छा म्हणजे आपण काय ठरवतो काय नाही हे समोरच्याला सांगण्यासाठी किंवा या गोष्टीसाठी त्याचा हेल्प होते. हाऊ टू इम्प्रूव्ह स्पीकिंग स्किल. स्पीकिंग स्किल आपण कशी इम्प्रूव्ह केलं जातो तर पार्टिसिपेट इन कम्युनिटीमध्ये पार्टिसिपेट करायचं स्पीकिंग करण्यासाठी किंवा त्या सोशल जे आपले इव्हेंट्स असतात तिथं व्हॉलंटिअरमध्ये प्रोग्राम अटेंड करायचे. त्या प्रत्येक इव्हेंटला वगैरे आपल्या एरियामध्ये जिथं कुठं इंग्लिश इव्हेंट्स असतील किंवा हे असतील ते जाऊन आपण काय कन्व्हर्सेशन करायचं. त्यामुळे आपले स्पीकिंग स्किल वगैरे ते इम्प्रूव्ह होतात. Onwards, my friend Aman Sai will continue. Thank you, Sujit. Like my colleague said, we need for language skills like speaking, listening, writing, and reading. So here we are seeing writing skills. Writing skills are also important part of communications. Like in early days, there were no mobile phones or any technologies. So the important
the person, everyone used to communicate by using writing. So if anyone want to communicate besides person who residents in other state or in other destination, so he used to write letters without using any technology. There were no technologies. So by using writing also, a man can communicate between one another. Like if by writing also, a disabled man can also communicate between one another. Like there are different languages used to communicate between disabled person, like sign language, Berlin language, and Morse codes. So these are the Berlin language signs. As you can see, Berlin languages are used to communicate by the people who are blind. So Berlin stands for they can't see or they can't communicate with each other. So they use their sensing powers to communicate between one another. Like there is a paper or any surface that has dots. Like this is a plywood. If this contains dots, like the first letter A consists a dot, single dot. In our day-to-day life, we travel in elevators. So in elevators there are floor buttons we can see. But a blind man, how he can recognize which floor he wants to visit? So there are signs or imprints that are imprint on the display. So he can sense it and he can gain the knowledge to where he wants to go. And the next one is Morse code. Morse code are the combination of text with dots and dashes. So they are also used to communicate between like a person who don't want to let anyone else to recognize that he is speaking to some another person. Like in a silent zone, he doesn't want anyone else to get attention from anyone. So he can use sign language like Morse code. So there is a device that he can tap on it, like dot dots and dash, so that the person sitting in another destination, he can decode it and he can understand the message written in it. So Morse code is mainly used in defense or in secret agencies, so that the agent or the person who is residing in other country, so he can send messages, secret messages in our defense agency, so that if any emergency signal is there, we use technologies like mobile phones or email to communicate or to send any message to another person. So if a message is very highly encrypted or highly sensitive information we want to send, so it is sent between using Morse codes like dots and dashes. So how to improve writing skills? We can improve writing skills by writing a single paragraph first of all in our everyday life. In our 24-hour schedule, we can take a 5 minutes break to improve our writing skills, and by writing the paragraph, we can read out it loud to improve our writing skills, so that we can see that the written text is written in proper manner, or it has any vocabulary or grammatical mistakes, and we can show to another person, so it can give us a feedback, like we have written something, a paragraph we want to represent, so you can take out the mistakes or the vocabulary mistakes from that text. Reading skills. Reading skills are the ability to allow an individual interrupt, understand, derive meaning from written text. So reading is also an important skill
so that we can communicate between another person. So how to improve reading skills? Reading skills we can read in our day-to-day life. We can read like novels, or we use our mobile in what we say most of the time. So we can use the mobile to read our English language or any other language we want to learn. This is the app. This is used to read or write or learn or listen. So it helps us to learn any language. I'm not here to promote this app, but this is a very good app so that a man or a person can learn any language. This app has 40 different languages, so we can learn any language. So in our busy schedule, we can take out 10 minutes so that we can learn any language. So it gives us some tasks like from basic skills to a professional language. We can learn from basics to a professional language. So that it gives us some mini tasks like what a word is represented as, or what a sentence is tense, or it is written in present tense, past tense, or future tense. Thank you. व्हेरी गुड. नंतर प्रेझेंटेशन. तर याच्यानंतर ते दोघे तुम्ही येणार आहात. विद्या आणि वैष्णवी. विद्या काळेनी, वैष्णवी केळकर. तर यांचा विषय आहे AI and data analytics. बरं झालं तुम्हाला इंट्रोडक्शन AIच्या नवीन बॅच. You start. Chalo. So first of all, good morning everyone present here. Myself Vidya Kale and she is Vaishnavi Dukar. Today's our presentation topic is artificial intelligence and big data analytics. First of all, I think everyone knows what is AI. In today's generation, AI is most widely used in various fields such as healthcare, education. In every field, AI is used very vast. AI is nothing but it is a computer science field that teaches machines to learn, think, and apply knowledge across various wide range, and it act like humans. It can perform various tasks like object recognition, recommendation, etc. There are two types of AI. First one is generative AI and second one is narrow AI. General AI is advanced AI that can apply think, learn, understand and apply knowledge like human beings. General AI is used to perform various tasks like problem solving and adapting to the familiar situation of humans. Next one is narrow AI. Narrow AI is also known as big AI. Narrow AI is used to perform limited tasks or specific tasks with high accuracy. Narrow AI is the common type of AI used today. It is operated under a predefined condition. For example, we use Siri, self-driving cars.
key characteristics of big data. First one is variety, next is volume and velocity. Variety is nothing but how the data is formatted, structured, unstructured, or it is whether it is semi-structured. In structured we use big data analytics in telecommunication company. Structured data is used to format the customer ID, the survey call type, etc. Whereas unstructured data is used to record call recordings. Next one is volume. Volume is nothing but the amount of data is generated every second. For example, Amazon's e-commerce is dealing with the big data. It handles every day. It handles a large amount of data. Velocity is nothing but the speed of the data processing, or speed of the data, how speed the data is produced every second. Next one is the application of the big data. First one is business intelligence. It is used to enhance the decision making and strategy. In business, it is used to make decisions like if the customer has purchased something, it uses its past history and recommends on that customer's products. In healthcare it is used to improve patient outcomes and operational efficiency. It is used to predict the disease and give the information about that disease, whether it is, for example, if the person has disease with blood cancer, whether it predicts whether it is a positive or negative. Then it provides medicines history for that patient. Next one is finance. In finance, it is used for fraud detection and risk management. Next is marketing. In marketing, it is used to personalize customer experience and targeting. It uses the past history of the customers to recommend the products for better experience. Supply chain management. In supply chain management, it is used to optimizing logistics and inventory. So I will continue it from here. Our next topic is about synergy between AI and big data. I hope we have a general knowledge about what is AI and what is big data. So the synergy between AI and big data means, so first of all, what is meant by synergy? Synergy means the mutual connection between two devices or any two parties. So what is the mutual connection between AI and big data? As we already know, AI is just about a machine algorithm that means a huge amount of data on which it will process and update itself. What is big data? Big data is just a large amount of data on which we have to perform some operations. So what is the example of this synergy between AI and big data is, for example, Amazon. Various companies generate a large amount of data. So what is Amazon? Amazon is a mediator between customer and its service providers. So what will it do? It will analyze the customer pattern, how it is getting, what products it is purchasing, and it will provide the data to the chatbot, and that chatbot will preview on the data and will recommend the relevant product to us. Now, how AI enhances the big data? So, how AI enhances the big data? First is predictive analysis. By the help of AI, we can predict various possibilities on that data present. For example,
automation. By the help of AI, automation has increased in the big data field. Third is natural language processing, also called as NPL. What is NPL? NPL is an algorithm that can understand and analyze the human language. By the help of this language, we can find the hidden insight present in that big data, which will be very beneficial. Now, what are the applications of AI and big data? There are numerous applications of AI in big data analytics. The first is in healthcare. By the help of AI, we can predict the chronic diseases that are possible to be developed in the patient. Or imagine AI algorithm predicting the possibility of cancer or early signs of cancer from that patient's history. Second is in finance. In finance, it detects the fraud risk or risks that are happening in the AI. Example, there are numerous number of apps which are currently analyzing our present or our investment history, and they are analyzing our data and they are suggesting on which stock we should buy or that. That is why in finance. In retail, as I earlier given the example of Amazon, it will personalize the customer's experience, and on that customer's behavior, it will send us relevant information or product that we can buy. Now, what are the tools and technologies using big data? So, for normal data, that is also called as small data, which is in structured format within small quantity, we can use applications like SQL and or NoSQL. But for the large data, it is not possible for us to use SQL or NoSQL. So we use these applications like Apache Spark, TensorFlow, or Tabula. These applications are also used by big tech companies like Google, Facebook, or Twitter. The example, on Google there are a trillion or billion of web pages, but when we search for that specific web page, it will go and give us relevant information about that information that we are entering. That is done by these applications. Now, what are the challenges in AI and big data analysis? So, as I have earlier said, AI for AI, we need large number of data that we have to process on that. So, what are the challenges that AI can face in this big data analysis? First is the quality of data. If the quality of that data we are providing is not up to mark, then it can be really complex for the algorithm to process on that. Second is scalability. So infrastructure and scalability. So it is really hard to build that machines or maintain that infrastructure, or it is even harder to scale that particular system. So it can be a challenge. Third is privacy concerns. So if, as we already know, there is there are various security concerns like cyber security concerns. In that, there are numerous amount of vulnerable data that can be targeted for attacks. So processing on that data is actually hard, and it can be really complex for analysis. Now, what are the future trends? What are the future trends of AI in big data analysis? First is automation. First is increased automation. Now, earlier there was use of human manpower or man-force to process on that data, big data. But now, with the help of AI, we are increasing the automation and reducing the manual intervention of humans. Second is real-time analysis. Now, imagine the AI algorithm analyzing the trends in real time, like in Instagram, analyzing the real-time trends, or in finance, analyzing our past history or anything. This is called real-time analysis. This will increase as the time goes by. And third is ethical AI. The promotion of ethical AI
will be greater. What is ethical AI? It focuses on prevention and it will provide more security in the internet. It is called ethical AI. So ethical AI will be in the greater focus in upcoming days. Now, what is the conclusion of this? The future of AI in big data analysis is really vast, and it is not in the future. It is getting implemented right now. Like companies like Netflix, Amazon, various companies generate data regularly in petabytes. So to manage that data, AI is getting used. They are adapting to AI in day-to-day life. So that's it. Thank you for listening. छान presentation तुम्ही. तर त्याच्यानंतर कोण आहे त्यानंतर रवी यांनी ओंकार वेगळे आहे ना ओंकार अटेंडन्स घ्यायची तर आता रवी ओंकार आपल्या समोर घेणार आहे प्रेझेंटेशन त्याचं. तर ओंकारचा सब्जेक्ट आहे डायव्हर्सिटी अँड इन्क्लुजन. तर त्याच्यावरती My subject is diversity and inclusion, building a better workforce. First of all, why diversity inclusion matters company. Diversity म्हणजे विविधता आणि जेंडर कंपनीमध्ये जे जेंडर आपण टीम राहते त्या टीममध्ये जर आपण कंपनी जेंडर डिसॅबिलिटीज पर्सन्स अदर पीपल्स राहतात. पण त्यासाठी ब्रॉडेड पर्स्पेक्टिव्ह म्हणजे डायव्हर्सिटी ब्रिंग्स अ वेल्थ ऑफ व्ह्यू पॉइंट ऑफ एक्सपिरियन्स अँड आयडियाज टू द टेबल. जे आपण पर्सन्स राहतात जेंडर पण राहते आणि कास्ट म्हणजे कास्ट जास्तीत जास्त कास्टचा हे जास्त राहते. नंतर इन्क्रीज क्युरिओसिटी जेव्हा when people were diverse background progress collaborate innovation म्हणजे ज्या सर्वांकडून लोक जेव्हा काम करतात त्याच्या वेळेला नियम किंवा नवं काही तयार करायचं करतात. Improve decision making. Diverse teams are less prone to group thinking and more likely consider all angles. Diverse thinking of जे डिसॅबिलिटी पर्सन्स आणि दुसरे कोणी असतात त्यांच्यासोबत चांगलं आणि हे काम करण्यासाठी. सेकंड फॉरेस्टिंग अँड इन्क्लुडिंग कम्युनिकेशन की ऑफ स्ट्रॅटेजी. ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणजे जे कोणी आपल्या टीम मेंबर्स बोलत आहे त्यासाठी ऐकत. ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणजे पे अटेन्शन टू द व्हॉट अदर सेइंग व्हॉट शो दॅट टू अंडरस्टँड. जे कोणी काय बोलतात आपल्या टीममेट्स त्याचं सिस्टममध्ये ऐकून घेणं. रिस्पेक्टफुल लँग्वेज यूज लँग्वेज दॅट इज inclusive and avoid stereotype or racism.
म्हणजे कोणी काही चांगलं बोलत असेल त्याला क्लिअरली बोलणं, म्हणजे आपण बोलू शकतो त्याच्यासोबत चांगलं बोलणं. ओपन डायलॉग म्हणजे क्रिएट अ न्यू स्पेस फॉर पीपल टू शेअर देअर थॉट्स अँड फिलिंग्स. आपले फिलिंग्स आहे ना आपल्या टीममेट सोबत म्हणजे त्यांच्या सोबत मिसळून जर काम केलं तर सगळं क्रिएटिव्ह राहतं. हे व्हॉट इज द पोशाख इज अ प्रिव्हिजन ऑफ सेक्स हॅरासमेंट हे ऍक्ट 2013 मध्ये लागू झालेला आहे. हे कंपनीमध्ये जे वुमेन एम्प्लॉय होतात त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. Sexual harassment of women at workplace, Division of Women and Act was passed in 2013. Caution includes unwelcome remarks and actions. जो कोणी काही कृत्य करत असेल त्यासाठी ते फिजिकल आणि सेक्शुअल remarks, even jokes and unlawful. Complaint and credibility within 3 months of accident. जे कंप्लेंट करायचे असते ते इंटरनॅशनल कंप्लेंट कमिटी तिथे केली जाते. हँडल्स पोस्ट केस इन्क्वायरी ॲट दिस कंप्लेंट विदिन 90 days मध्ये होऊ शकते. ते लिस्ट कंप्लेंट्स आहे फेअर अँड कमिटी. सेकंड अंडरस्टँडिंग पोस्ट ॲक्ट लीगल फ्रेमवर्क. आपण काय त्यासाठी आपण प्रोटेक्टिव्ह मेजर टू प्रिव्हेंट सेक्शुअल हॅरासमेंट इन वर्कप्लेस. आपण जिथं काम करतो तिथं नियम लावले पाहिजे आणि तिथं हे केलं पाहिजे आणि त्यासाठी आपण काय कोणाला कंप्लेंट करू शकतो ती माहिती दिली पाहिजे. त्याच्यावर रिझोल्युशन म्हणजे प्रोव्हाइड मशीन टू फॉर एम्प्लॉय टू रिपोर्ट इन्सिडेंट ऑफ सेक्शन. आता सांगितलं तुम्हाला जे आपण जे कोणी केलं ते करतं त्याला इन्सिडेंट सांगण्यासाठी कम्युनिटीचा ते होऊन नये म्हणून कल्चरल अवेअरनेस कंपनीमध्ये अवेअरनेस म्हणजे नियम सांगितले पाहिजे नंतर नियम केले पाहिजे. Harassment, division, the workplace of clear policies. We have clear policies against harassment, reduction and bullying. जे कोणी काही करत असेल तिथं त्यासाठी क्लिअर अवेअरनेस म्हणजे त्याचे क्लिअर नियम आणि रेग्युलर ट्रेनिंग. ऑल एम्प्लॉईज रिसिव्हिंग रेग्युलर ट्रेनिंग पॉलिसी त्याच्याची माहिती सगळ्या एम्प्लॉयला दिलेली असेल तर चालतं. 0 tolerance म्हणजे we have 0 tolerance policy of any for any from of harassment. जे कोणी करत असेल त्याच्यावर शिकवून कारवाई करायची. डायव्हर्सिटी वर्क आणि इनोव्हेशन ग्लोबल जे आपण टीममेट्स म्हणजे टीम वर्क करतो सगळे मिळून ते डायव्हर्सिटी वर्क बेटर डिझायनिंग प्रोडक्ट्स दॅट अपील टू ग्लोबल मार्केट. आपण जे काही करतो ते सर्व म्हणजे शिस्तबद्ध आणि सगळं केलं पाहिजे. नंतर क्रिएट मार्केटिंग म्हणजे जे आपण बनवतो ते मार्केटमध्ये कसं हे होईल ते इनोव्हेशन करायचं तेच करावं. नंतर आपण सगळं प्रॉब्लेम सॉल्विंग डिझॉल्व टीम सॉल्विंग कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स ज्या त्याच्यावर जर काही प्रॉब्लेम असेल तर सगळे म्हणून सॉल्व्ह केलं पाहिजे. improves performance. Higher engagement. Employee how feel improve are more कोणता एम्प्लॉय अनफिल करू शकतो म्हणजे टीममेटमध्ये असतं तेव्हा डिसॅडव्हान्टेज कसं असू शकते. स्वतःला टीमचा वर्क करतो पण त्याला हे जरा मोठे नाही त्यासाठी पेसफुल वातावरण म्हणजे इन्क्लुझिव्ह इन्व्हायरमेंट फुस्टर क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन. त्याला आयडिया देण्यासाठी आपल्या टीमसाठी आयडिया इन्क्लुजन केलं पाहिजे. इन्क्लुझिव्ह टीम कन्सिस्टंटली और परफॉर्मेंस होमोजेनियस. Diversity and inclusion, legal compliance and ethical practice, legal requirement, equal employment opportunity, prohibit discrimination based on race, color, national origin, sex and disability and genetic information. म्हणजे सगळ्यांना इक्वल एम्प्लॉयमेंटची ऑपॉर्च्युनिटी दिली पाहिजे. इथिकल स्टँडर्ड म्हणजे रिस्पेक्ट ऑल डिग्निटी, ट्रीट ऑल एव्हरीवन म्हणजे सगळ्यांना रिस्पेक्टफुली बोलणं चांगलं पाहिजे. कल्चर त्यांच्या पोस्ट अनुसार बिझनेस व्हॅल्यू, इम्प्रूव्ड इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी,
युनिक व्हॅल्यू असते ते आयडियाज अँड युनिव्हर्सिटी थँक्यू